नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 36व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरपासून आपण वयवारी हा जो टॉपिक आहे तो आपण चालू केला होता, ज्याच्यामध्ये आपण त्या 35व्या लेक्चर नंबरमध्ये आपण जे बेसिक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला वयवारी या टॉपिकमध्ये विचारले जातात तो सगळा जो आढावा आहे तो आपण त्या 35 नंबरच्या लेक्चरमध्ये घेतलेला होता। आय होप ते लेक्चर तुम्ही नक्की बघितलं असेल। आणि त्याच पद्धतीचं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा त्यामध्ये काय असणार आहे, कारण बरेच विद्यार्थ्यांचा एकच प्रॉब्लेम असतो या वयवारी टॉपिकमध्ये की कन्फ्युजनचा जो पार्ट आहे तो जास्त त्यांना ह्यामध्ये येत असतो। आणि काही विद्यार्थ्यांना तर या टॉपिकचे प्रश्नच नीट चांगल्या पद्धतीने समजत नाहीत की आपल्याला कशा पद्धतीने डाटा दिल्याने काय केलं पाहिजे। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण तो सोडवण्याचा जो अप्रोच आहे तो जे आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी ते 35 नंबरचं लेक्चर जरूर बघा, जेणेकरून तो जो तुमचा जो समज आहे की म्हणजे कन्फ्युजन आणि जर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह होत नसतील तर लक्षात ठेवा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार। आणि चांगल्या पद्धतीनं, चांगल्या म्हणण्यापेक्षा मी त्याचा तोंडी एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही सोडवू शकता। फक्त महत्त्वाचा विषय आता तेवढाच असेल की तुम्हाला त्याचं जे प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला त्या पद्धतीने जे एक्झाम्पल्स आहेत ते आता सोडवायची गरज आहे। मात्र ज्या आपण नवीन एक्झाम्पल सोडवत असताना जर तुम्ही परत एकदा जर एक्सचा वापर करत असशील तर मात्र लक्षात ठेवा की तुम्हाला त्याच प्रॉब्लेम्स येऊ शकतात जे आत्तापर्यंत तुम्हाला आलेले आहेत। त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये जे असणार आहे आपलं जे आपण बघतोय की लेक्चर नंबर 36 यामध्ये त्याच टॉपिकमधले जे पुढचे टाईपचे जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे जिथं बघा डबल गुणोत्तर जे दिलं जातं आपल्याला, म्हणजे सुरुवातीला एक गुणोत्तर असतं, काहीतरी वर्ष आपण पुढे जातो किंवा काहीतरी वर्ष मागे येतो, त्यानंतर एक गुणोत्तर दिलं जातं आणि असा डाटा दिल्यानंतर की आपल्याला कशा पद्धतीनं ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे ते आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। आणि याचा जो रेफरन्स आहे, जसं तुम्हाला म्हणलं की वयवारी हा कंप्लीट टॉपिक आपला गुणोत्तरवरती डिपेंड आहे। त्यामुळे गुणोत्तर या टॉपिकमध्ये बघा जे आपण संख्येचे एक्झाम्पल्स जे बघितले होते, म्हणजे जो बदल होणार आहे बघा आजच्या लेक्चरमध्ये आणि जे मागं आपण बघितले तो एकदा आपण समजून घेऊया। म्हणजे आत्तापर्यंत जे गुणोत्तर या टॉपिकमध्ये बघा आपण एक लेक्चर्स बघितलं होतं किंवा एक्झाम्पल बघितलं होतं। सुरुवातीला बघा आपल्याला दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं जात होतं, काहीतरी 3:4 दिलं जात असेल आणि आपल्याला सांगितलं होतं काय, प्रत्येक संख्येमध्ये जर मी 10 ने वाढ केली, काय केलं आता प्रत्येक संख्येत 10 ने वाढ जर मी करत असेल तर हे गुणोत्तर बघा चेंज होऊन काहीतरी होत असते, काहीतरी 5:6 झालेलं आहे असं आपल्याला सांगितलं जात होतं। ठीक आहे, मग अशा टाईपच्या एक्झाम्पलला आपण काय करत होतो की तो फरक समान आहे का नाही ते चेक करत होतो पहिला ह्या बेसिक टाईपच्या क्वेश्चन्समध्ये। म्हणजे काय करत होतो रे, जर मी प्रत्येक संख्येत 10 ने वाढ करत असेल तर इथं माझं काय होणार आहे, तर हा जो फरक आहे उभा फरक जो म्हणतो आपण तो देखील आपला समानच राहत असतो। मग ते चेक करत होतो आपण, म्हणजे जसं की बघा 3चं 5 म्हणजे इथं पण 2चा फरक आहे आणि इथं पण 2चा फरक आहे आणि ह्या 2ची किंमत जी आहे ती आपण 10 घेत होतो, बरोबर। 2ची किंमत 10, त्यानंतर एकाची 5 घेतली होती, त्यानंतर ह्या मूळ संख्या शोधल्या होत्या। तर हा जो सगळा जो रेफरन्स आहे ह्या रेफरन्सवरती जे डिपेंड एक्झाम्पल्स आहेत वयवारीमध्ये ते कशा पद्धतीने विचारले ते आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। आणि जसं तुम्हाला म्हटलं की चेंज जो आहे तो काय होणार आहे लक्षात ठेवा इथं, तर इथं ज्या दोन संख्या होत्या इथं संख्या हा शब्द वापरला जाणार नाही, तिथं एकतर आई किंवा मुलगा असेल, जसं की जास्त वय आईचं असणार आहे आणि मुलाचं कमी असेल, किंवा वडील मुलगा असणार आहे किंवा वडील मुलगी असेल, किंवा दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर असेल किंवा दोन व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर, असे शब्द तुम्हाला ह्या एक्झाम्पल्समध्ये बघायला मिळतील। आणि जिथं आपण जे म्हणले 10 ने वाढ केली, 10 ने वाढ याचा अर्थ काय, हिथं शब्द असेल तुम्हाला 10 वर्षानंतर। ठीक आहे, इथं काय शब्द असणार आहे, 10 वर्षानंतर हे गुणोत्तर बदलून 5:6 झालेलं आहे। आणि इथं 10 वर्षानंतर जसं आपण वाढच्या ऐवजी वजापण किंवा घटपण शब्द बघितला होता, तसंच इथं वर्षानंतरच्या ऐवजी वर्षापूर्वी हा देखील शब्द इथं तुम्हाला काय वापरला जाणार आहे। म्हणजेच हा अशा पद्धतीने लक्षात ठेवा जो चेंज आहे तो ह्या वयवारीच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे प्रोसेसमध्ये आपण कसल्याही पद्धतीचं चेंज करणार नाही, जसं की फरक समान आहे का नाही ते चेक करायचं आहे, फरक समान नसेल तर तो करून घ्यायचा आहे। त्यामुळे ते जे लेक्चर आहे गुणोत्तरांप्रमाणमध्ये जे विद्यार्थी डायरेक्टली हे वयवारीचं आजचं लेक्चर बघतात त्या विद्यार्थ्यांना एक सजेशन असेल की त्यांनी आपलं जे गुणोत्तराच्या टॉपिकमध्ये जे संख्येत होणारी वाढ अथवा घट हे टायटल आहे बघा त्या थंबनेलला, ते लेक्चर तुम्ही जरूर बघा, कारण त्याच्यावर डिपेंड असणार आहे तिथं जी आपण प्रोसेस अप्लाय केली आहे, जो शॉर्टकट अप्लाय केला आहे तो शॉर्टकट आपण आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला वेळ अजिबात न घालवता आपण लेक्चरला चालू करून त्यातला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि
पहिले जे 2 प्रश्न आपण बघायचे आहेत बघा, जिथं आपलं लास्ट लेक्चर संपलं होतं तिथूनच आपण चालू करतोय, जेणेकरून तुमची पण रिव्हिजन होईल की आपण जे मागच्या लेक्चरमध्ये जे काही शिकलो ते आपलं तुम्हाला त्यामधला डाटा किती लक्षात आहे किंवा त्याचं प्रॅक्टिस तुमचं आणि रिव्हिजन तुम्ही किती केलेलं आहे. त्यासाठी हे आपण सुरुवातीचे 2 एक्झाम्पल्स आपण त्या मागच्या टाईपचे एक्झाम्पल्स बघायचे जे आपण मागच्या म्हणजे 35 नंबरच्या लेक्चरमध्ये जे घेतलेले. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय आपल्याला, तर PQR यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:9:10 आहे. 2 वर्षापूर्वी PR पेक्षा 8 वर्षांनी लहान होता, तर Qचे 10 वर्षानंतरचे वय किती. मग त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जे मागचे लेक्चर बघितले त्या सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट असेल, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही ह्याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला पण लगेच एक काय म्हणतो जजमेंट येईल की मागच्या लेक्चरमध्ये जे आपण घेतले त्यामध्ये तुम्हाला त्याचं कितपत समजलं आहे किंवा तुमची रिव्हिजन किती झालेलं आहे. जर तुम्ही फायनल आन्सरपर्यंत जर चांगल्या पद्धतीने पोहोचला तर 100% तुम्ही तुम्हाला पण तो कॉन्फिडन्स मिळेल आणि एक योग्य डायरेक्शनमध्ये आपला काय तुमचा जो स्टडी आहे तो चाललेला आहे हे देखील तुम्हाला समजेल. ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार आठवतंय अशा विद्यार्थ्यांना पण मग ते समजेल की आपल्याला अजून रिव्हिजन करण्याची इथं गरज आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, 3 व्यक्ती आहेत आपल्याला PQR आणि त्या तिघांचं जे आहे ते आपल्याला सध्याचं गुणोत्तर सांगितले आणि गुणोत्तराचा सिक्वेन्स आहे 6:9:10. इथं आपल्याला सेम मेन्शन करायचं आहे. गुणोत्तर जे आहे ते कधीचं आहे रे, तर आजचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, पुढचं जे वाक्य दिले बघा, पेक्षा मोठा आणि पेक्षा लहान दिलेलं आहे. मग पेक्षा मोठाचा अर्थ काय, डिफरन्सच घेतो आपण, कोणाकोणामधला आहे तो P आणि R मधला, पण त्याचं वाक्य काय आहे तर 2 वर्षापूर्वी वाक्य तिथं. ठीक आहे, मग जसं आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, 2 व्यक्तींच्या वयामध्ये जो फरक असतो तो कधीही चेंज होत नाही. मग तुम्ही 2 वर्ष पाठीमागं जावा किंवा पुढं जावा, म्हणजेच काय, तर इथं बघा P आणि R मध्ये इथं चेक करू शकता रे तो किती रे, 4चा डिफरन्स आहे. ठीक आहे, गुणोत्तरामध्ये, आणि तुम्ही किती पण वर्ष पुढे जावा तो काय बदलणार पण नाही. आणि प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की तो 8 वर्षांनी लहान आहे. P जो आहे R पेक्षा, गुणोत्तरामध्ये 4चा फरक आहे, 4ची किंमत 8 असणार आहे. एकाची किती आली रे, तर 2 आली, एकाची 2 आली. आपल्याला प्रश्न आहे Qचं, तर गुणोत्तर जर लक्षात ठेवा, जसं म्हटलं आपण गुणोत्तर जर आजचा असेल तर आपल्याला Qचं सुरुवातीला लक्षात ठेवा आपल्याला काय मिळणार आहे, तर आजचे वय मिळणार. Qचं जे आहे ते कधीचं वय मिळेल, तर आजचे वय मिळणार आहे आणि यानंतर मग आपण पुढं मागं आपल्याला करायचं आहे. मग Qचे आजचे वय, एकाची 2 आहे, 9ची किती होईल रे, 18 वर्ष. म्हणजे Qचं जो सध्याचं जे काही वय आहे ते 18 वर्ष असणार आहे. मग प्रश्न आहे मला काय, तर Qचं 10 वर्षानंतरचं वय पाहिजे. त्यामुळे आलेल्या व्हॅल्यूमध्ये +10 करा, म्हणजे 18 आणि 10 किती असेल रे, 28 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे, Qचं आपल्याला पाहिजे पुढचं 10 वर्षानंतरचं वय, जे की फायनल किती असणार आहे, 28 वर्ष हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ज्या विद्यार्थ्यांना सुटले त्यांचं चांगल्या पद्धतीने म्हणजे अभिनंदन आहे. ज्यांना काहीतरी कुठंतरी बाबून एक म्हणजे थोडंफार आठवते अशा विद्यार्थ्यांनी कन्फर्म करायचं आहे, तुम्हाला या पद्धतीनं पुढचे जे आन्सर आहे ते तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. अजून एक एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीचं बघायचं आहे आणि त्यानंतर जसं म्हणलं जे गुणोत्तराचे आपल्याला जे आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत ते लेक्चर्स आपण चालू करायचे. ठीक आहे, येस, तर सेम जसं तर म्हणलं व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही काढायचा आहे या ठिकाणी, जे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितलेलं या टाईपचे एक्झाम्पल्स. बघा काय, तर श्याम आणि रामू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर रामूचे वय 42 वर्ष होते, तर 8 वर्षानंतरचे श्यामचे वय किती. म्हणजे 2 व्यक्ती आहेत श्याम आणि रामू, यामध्ये गुणोत्तर आजचंच आहे बघा, पण जे वय दिले ते पुढचं दिलेलं आहे आपल्याला आणि विचारताना पण पुढचंच विचारलेलं आहे. त्यामुळे त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला व्हॅल्यू चेंजेस इथं करावे लागणार आहेत. त्यामुळे सिक्वेन्स जो आहे तो श्याम आणि रामू व्यक्तींच्या नावाचा आणि गुणोत्तराचा जो सिक्वेन्स आहे तो किती आहे, तर 3:5 सिक्वेन्स होता. श्याम आणि रामू वयाचं गुणोत्तर आहे 3:5, पण महत्त्वाचं आहे हे जे गुणोत्तर आहे लक्षात ठेवा ते कधीचं आहे सांगितलेलं आहे, तर आजचे गुणोत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे गुणोत्तर मेन्शन करणं फार गरजेचं आहे. आणि इथं रामूचंच वय दिले, पण कधीचं आहे रे ते, तर ते 7 वर्षानंतरचं आहे. त्यामुळे 7 वर्षानंतर जर रामूचं वय 42 वर्ष होत असेल, 7 वर्षानंतर किती वर्षाचा होतोय तो, 42 वर्षाचा. गुणोत्तर आजचा आहे, मग याचा अर्थ काय, तुम्हाला रामूचं आजचं वय आधी काढून घेतलं पाहिजे. त्यामुळे 7 वर्षानंतर 42 आहे, मग आज म्हणू शकताय आज किती वर्षाचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 7 वर्ष पुढं गेला, म्हणजे पुढं जात असेल आजचं पाहिजे असेल तर मागं या लागेल. मागं याचा अर्थ काय होईल रे, तर मायनस करायचं. मग 42 मधनं 7 गेले किती राहील रे, तर 35 वर्ष हे असणार आहे त्या रामूचं सध्याचं वय. ठीक आहे, म्हणजेच आजचे वय म्हणू शकतायचा.
मग आता गुणोत्तर पण आजचं आहे, वय पण आजचं मिळालं, इक्वेट करा. मग रामू गुणोत्तरामध्ये किती आहे रे? 5 आहे. म्हणजेच काय, तर ह्या 5ची जी काही किंमत आहे ती असेल 35. एकाला किती असणार आहे? 5 7 35. मग एकाला आलं 7. प्रश्न आहे मला काय, तर श्यामचे 8 वर्षानंतरचं वय. मग एकाला 7 असेल तर श्याम बघा किती येईल रे, तर 7 त्रिक 21 वर्ष येणार आहे, बरोबर. पण हे जे 21 वर्ष आलं, गुणोत्तर आजचं आहे, त्यामुळे 21 वर्ष त्याचं आजचं वय असणार आहे. प्रश्न आहे मला 7 वर्षानंतरचा, 8 वर्षानंतरचा. त्यामुळे आलेल्या व्हॅल्यूमध्ये +8 करा. मग 21 आणि 8 किती होणार आहे रे, तर 29 वर्ष एवढं काय असणार आहे त्या श्यामचं 8 वर्षानंतरचं वय असेल. किती असेल? 29. हे आपलं काय असणार आहे? फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो. तर परत एकदा चेक करा प्रोसेस. ज्या विद्यार्थ्यांचं काहीतरी बाय मिस्टेक काहीतरी एरर आला असेल कॅल्क्युलेशनमध्ये, तर तो तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे की इथं आपल्याला या पद्धतीनं फॉलो करायचं होतं. जी मिस्टेक तुम्ही केलेली आहे ती लक्षात ठेवायची आहे आणि ती मिस्टेक तुम्हाला परत कुठल्याही एक्झाम्पलमध्ये करायची नाही. आणि आता एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे त्या टाईपचे एक्झाम्पल आपण सगळे आजच्या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं आहे तिथं. येस, तर विकास आणि प्रकाश यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 10 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर 7:8 होते. तर त्या दोघांचे क्रमशः वय किती? म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं बघा, व्यक्ती दिलेले तिथं, जिथं संख्या होत्या संख्या बदलून व्यक्ती आलेले आहेत आणि जे 10 मिळवतोय आपण त्या 10च्या ऐवजी 10 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले. त्यामुळे इथं पण मांडणी तुमची प्रॉपर झाली पाहिजे. सिक्वेन्स एक चेक तुमचा ॲज इट इज राहिला पाहिजे. सिक्वेन्स जो आहे तो नावांचा विकास आणि प्रकाश आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिला तिथूनच सुरुवात होईल, विकास आणि प्रकाश. मग इथं जे पहिलं गुणोत्तर आहे 5:6 ते झाले किती रे? 5:6 होतं, ते झालेलं आहे 7:8. आणि अशा लक्षात ठेवा, ज्यावेळी डबल गुणोत्तर येतं त्यावेळी इथं पण तुम्हाला मांडणी तीच करायची आहे. जे जे गुणोत्तर आहेत त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला तिथं त्या व्हॅल्यू लिहायच्यात. वरचं गुणोत्तर आजचं आहे आणि हे गुणोत्तर आहे ते कधीचं आहे रे? 10 नंतरचे. 10 नंतरचे म्हणजे 10 वर्षानंतरचे गुणोत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मांडणी या पद्धतीने करायचं आहे. वरचं गुणोत्तर आणि खालचं गुणोत्तर यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत. सरळ लिहा, तिथं मेन्शन करा गोष्टी, काय प्रॉब्लेम येणार नाही. मग सेम जसं तुम्हाला म्हटलं, जर दोघं पण 10-10 वर्ष पुढं जात असतील, हा जो उभा डिफरन्स आपण जो चेक करतो तो पण समान असला पाहिजे, कारण दोघं पण 10-10 वर्षच पुढे गेलेले आहेत. त्यामुळे चेक करा, 5चं किती झाले रे? 7 झाले आणि 6चं 8 झालेलं आहे. याचा अर्थ 2-2ची वाढ झाली गुणोत्तरामध्ये, फरक समान आहे. म्हणजेच ह्या 2ची जी काही किंमत आहे ती कितीवर ते मिळते रे? तर 10 वर्ष. 10 वर्ष तुम्ही पुढे गेलायचा. त्यामुळे 2ला जर 10 असेल, एकाला काढून घ्या, 2×5 = 10 जाईल. एकाला असेल 5. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर त्या दोघांची आजची वय क्रमशः. मग लक्षात ठेवा, गुणोत्तर इथं घेत असताना पण कन्फ्यूज व्हायचं नाही की विचारले की नाही आता काय करायचं ते. प्रश्न काय आजच्या वयाचा आहे तर वरचं गुणोत्तर घ्या. जर 10 वर्षानंतरचं पाहिजे असेल तर इथलं व्हॅल्यू काढायचं, पण आपल्याला आजचं पाहिजे. एकाला जर 5 असेल तर इथं दोघांना 5-5 नाही गुणा, 5-5 25 वर्ष हे असेल त्या विकासचं वय आणि हे असणार आहे 6×5 30 वर्ष हे असेल त्या प्रकाशचं वय. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, जे शॉर्टकट जो आपण आधी शिकलोय तो तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. प्रोसेस आपण बघा कोणत्याही प्रकारची चेंज केलेली नाही. सेम गोष्टी जे आपण त्या गुणोत्तर संख्येत वाढ वगैरे जे केली होती सेम प्रोसेस इथे केलेली आहे. फक्त हे जे एक्झाम्पल आहे ते वयवारीच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला सेट केलेलं आहे. क्लिअर आहे? सेम प्रोसेस लगा बघा, आपल्याला काय उभा फरक चेक करायचा आहे. उभा फरक इक्वेट करायचा आहे कशाला, तर आपण किती वर्ष पुढं जातोय अथवा मागं पडतोय. मग इथं 10 वर्ष पुढे गेलो होतो, 2ला 10 असेल, एकाला 5, तर त्यांची रिस्पेक्टिव्ह वय आजची पाहिजे. मग 25 आणि 30 हे आपलं काय असणार आहे? फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. 2 व्यक्ती आहेत, दोघांचा गुणोत्तर दिले आणि जसं तुम्हाला म्हटलं की जर फरक समान असेल तर पहिला प्रायोरिटी तुमची सेम तोंडी सोडवण्याला असली पाहिजे. फक्त गुणोत्तर लिहायचं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲज इट इज ओरली तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. नेहमी पेनाची गरज पडेलच असं नाही, कारण वेळ आपल्याला महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, वेळ वाचवणं प्रत्येक एक्झाम्पलला तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल आता काय, ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. 7 वर्षानंतर ते गुणोत्तर 2:1 होते. तर एचे सध्याचे वय किती?
मग आता इथं बघा, जर गुणोत्तर आपण दोन्ही एक्झाम्पल जे आहेत ते ॲट अ टाईम चेक करायचे आहेत, कारण ज्या काय कन्सेप्ट्स आहेत त्या ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे इथं प्रत्येक टाईप, जसं तुम्हाला म्हणलं की वयवारीमध्ये सेम टाईपचे एक्झाम्पल जास्त मिळतील ह्याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. जे काय एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवरती येईल, पहिलं टार्गेट ठेवा की आपल्याला ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं जे एक्झाम्पल आहे बघा, ते काय काय सांगितलं आपल्याला, तर AB आहे 7, 3 आणि 2, 1. गुणोत्तराचा सिक्वेन्स काय 7, 3 आणि 2, 1 आणि सिक्वेन्स आहे तो A आणि B आहे. आणि वरचं जे गुणोत्तर आहे बघा सेम आजचं गुणोत्तर आहे आणि इथं जे गुणोत्तर आहे ते कधीचं आहे रे, तर 7 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. म्हणजे जसं आत्ता म्हटलं काय, दोघं पण 7-7 वर्ष पुढे गेले असतील तर गुणोत्तरातला फरक सेम पाहिजे. मग इथं बघा 7, 2, 3, 1 फरक तर समान नाही आहे. इथं 5चा पडतोय आणि इथं 2चा पडतोय. मग ज्यावेळी फरक समान नसेल तर काय करतो तरी आपण, तर खालच्या गुणोत्तरातल्या फरकानं वर गुणायचं आणि वरच्या फरकानं खाली गुणायचं. मग इथं बघा 2 आणि 1 मध्ये 1चाच फरक आहे आडवा, त्या 1नं तुम्हाला ह्या वरच्या गुणोत्तरात दोघांना गुणायचं आहे. मग 7 आणि 3 मध्ये बघा 4चा फरक आहे आडव्या पद्धतीचा, मग त्या 4नं तुम्हाला ह्या खाली गुणायचं आहे. ठीक आहे. आणि म्हणून जसं म्हटलं, लक्षात ठेवा, जर जे विद्यार्थी हे डायरेक्टली लेक्चर आजचं बघत असेल, थोडंसं कन्फ्यूज तुम्हाला होऊ शकते. म्हणून मी मगाशीच म्हटलं की तुम्ही आपलं जे गुणोत्तराच्या मध्ये जे संख्येत वाढ जी घट होते ते लेक्चर जरूर बघा, जेणेकरून ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या डिटेलमध्ये आपण तिथं काय डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. जरी नसेल तरी सिंपल स्टेटमेंट लक्षात ठेवा, खालच्या गुणोत्तरातल्या फरकानं वर गुणायचं आहे तुम्हाला आणि वरच्या गुणोत्तरातल्या फरकाने खाली गुणायचं. ठीक आहे. मग आता गुणल्यानंतर बघा वर तर काय फरक पडत नाही, 7, 3च राहणार आहे. खाली बघा 4, 2, 8 आणि इथं होणार आहे 4, 1, 4. ठीक आहे. मग गुणोत्तरामध्ये चेंज केल्यानंतर आता ह्या किमतींचा वापर करायचा नाही, पण गुणोत्तर सेम राहणार आहे. वरचं गुणोत्तर हे आजचं असेल, खालचं असणार आहे 7 वर्षानंतर. गुणोत्तरामध्ये बघा कितीची वाढ झालेली आहे, 7चं 8 आणि 3चं 4 म्हणजे एकाची वाढ झालेली आहे. आणि एकाची किंमत असणार आहे 7, कारण मी 7 वर्ष पुढे गेलेलं आहे. मग एकाला जर 7 असेल तर प्रश्न काय आपल्याला रे, तर Aचे सध्याचं वय किती. मग A बघा डाव्या बाजूला आणि Aचं सध्याचं वय म्हणजे हे 7 आहे. मग एकाला जर 7 असेल तर Aचे वय, मग Aचं वय गुणोत्तरात किती आहे रे, 7च आहे. मग एकाला 7 आहे म्हटल्यावर सती 49 वर्ष हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. किती असणार आहे, 49 वर्ष. क्लिअर आहे. तर सेम बघा, फरक समान असेल तर जसं बघा दोन्ही एक्झाम्पलमध्ये दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स आता इथून पुढं सगळे आपल्याला बघायचे. ठीक आहे. चलो पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर पे. सेम चेकिंग करा प्रॉपर, फरक समान आहे असेल तर इक्वेट करा ॲज इट इज, नसेल तर तुम्हाला तो करून घ्यावा लागेल. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय, तर राम आणि पार्थ यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 7, 11 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11, 15 होते, तर त्यांच्या वयांची बेरीज किती. म्हणजेच आता इथं बघा 12 वर्ष आपण पुढे गेलेलो आहे, त्यामुळे गुणोत्तराच्या किमती टाकून चेक करा फरक समान आहे का, नसेल तर करून घ्या, असेल तर काय करायची गरज नाही आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. गुणोत्तर 7, 11 आणि 11, 15 म्हणजे पहिल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या बघा 7, 11 आणि दुसऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या किती आहेत तरी तर 11, 15 आणि सिक्वेन्स जो आहे तो पहिला राम आहे आणि नंतरचा जो आहे तो पार्थ आहे. आणि इथं पण सेम बघा, हे पहिलं जे आहे ते आजचं म्हणजे सध्याचं गुणोत्तर म्हणू शकतायचा आणि इथं खाली जे आहे ते कधीचं आहे रे, तर 12 वर्षानंतरच आहे. ठीक आहे. कितीचं आहे, 12 वर्षानंतर. मग दोघं पण 12 वर्ष पुढे गेले, फरक समान आहे का बघा. 7चा 11 झालं म्हणजे 4चा फरक आहे, 11चं 15 झालं म्हणजे पण 4चा फरक आहे, म्हणजे फरक समान मिळतोय. म्हणजे गुणोत्तरामध्ये 4ची वाढ झालेली आहे. मी किती वर्ष पुढे गेलोय तर 12 वर्ष गेलोय, म्हणजे ह्या 4ची किंमत 12 मिळाली मला. एकाला किती मिळेल रे, तर 4, 3, 12, एकाची आली 3. मग एकाची जर 3 असेल, प्रश्न काय, मला त्या दोघांच्या वयाची बेरीज पाहिजे. मग इथं जसं आपण बघा दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे गुणोत्तराची बेरीज करून घेतो, वय काढून बेरीज करायची इथं गरज नाही. मग एकाला 3 आलेला आहे मला, मग वयाची बेरीज डायरेक्टली नोट करा. मग वयाची बेरीज बरोबर, मग इथं बघा गुणोत्तरामध्ये बघा 11 आणि 7 किती होते रे, तर 18 होते. मग 18ची किंमत पाहिजे आपल्याला, मग 18 गुणिले 3 होईल. मग 18 3 किती रे, तर 54 वर्ष हे आपलं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर सेम जसं बघा बेरीज पाहिजे होती, त्यामुळे दोघांची सेपरेटली वय काढून काय बेरीज करायची गरज नाही, डायरेक्टली करा. गुणोत्तराची बेरीज 11 आणि 7 18 होते, 18ची किंमत एकाला 3 आले, मग 18 3 54 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, अशाच कंडिशनचे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला चेक करायचे आहेत.
त्यासाठी जसं मी आता म्हणले की तुम्ही परफेक्शनच्या नादी लागलं पाहिजे. आता फक्त हा अप्रोच तुमचा नसला पाहिजे की एक्झाम्पल मला सुटतंय का नाही. आता हा अप्रोच असला पाहिजे तुमचा की इथून पुढचे म्हणजे कुठलाही टॉपिक असो, जे बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे, एकदा आपल्याला ती कन्सेप्ट समजल्यानंतर तुमचं तेवढंच काम असणार आहे की प्रत्येक एक्झाम्पल ते एक्झाम्पल मी स्वतः सॉल्व कसं करू शकतो. कारण आपल्याला जर लक्षात ठेवा कुठलीही एक्झाम तुम्हाला जर एकाच वर्षात जर ती क्रॅक करायची असेल तर टार्गेट जे आहे तो जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा अप्रोच असतो की एकदा सिलॅबस होऊ दे मग मी सगळं परत एकदा रिव्हिजनच्या नादी लागतो. लक्षात ठेवा सिलॅबस व्हायलाच नॉर्मली आपल्याला 5.5 ते 6 महिन्याचा कालावधी जातो आणि मग तुम्ही जर परत तिथून आणि परत रिव्हिजनला घेणार असाल वेळ तर लक्षात ठेवा ते कमी सिलॅबस शिकायलाच तुमचं वर्ष जातं. मग एक्झाम क्रॅक करण्याच्या गोष्टी लय लांबून राहतात. त्यामुळे आपण निम्म्या टप्प्यावरती आलेलो आहोत आपल्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या. त्यामुळे तुमचं जे काम आहे ते आत्तापासूनच त्याच्या नादी लागा परफेक्शनच्या. त्यामुळे जेणेकरून जो पुढचा जो वेळ आहे तुमचा तो इथंच वाचू शकतो. ठीक आहे, बघा एक्झाम्पल काय आता तर पी आणि क्यू यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर 7 वर्षानंतर पी आणि क्यू यांच्या वयांची बेरीज किती असेल. म्हणजेच इथं तर बघा पूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे चेंज तर काय करणार नाही आपण, पूर्वी फक्त मांडणी बदलायची. बघा जर पूर्वी शब्द आला तर त्या पूर्वीला पहिला वर टाकायचा. म्हणजेच काय पूर्वीचं गुणोत्तर 5:4 होतं आणि ते झालं किती तर ते झालं 6:5 आणि सिक्वेन्स सेम आहे पी आणि क्यू. आणि त्यामुळे इथं फक्त व्हॅल्यू बदलतो मी. हे जे गुणोत्तर आहे ते किती जरी तर 8 वर्षापूर्वीचं आहे. ठीक आहे, हे टाकतो. हे आहे गुणोत्तर वरचं 8 पूर्वी आणि हे गुणोत्तर आहे आजचं. त्यामुळे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की आजचं गुणोत्तर कुठलं आणि 8चं पूर्वीचं कुठलं. फक्त मी एक बदल केलेला आहे, पूर्वीचं दिलं असेल तर त्याला पहिला लिहायचं वरच्या बाजूला आणि आजचं असेल तर खाली लिहायचं. ठीक आहे, मग परत सेम. म्हणजेच मी किती वर्ष पुढे आलो रे तर 8 वर्ष पुढे येतोय. कारण हे 8 वर्षापूर्वीच आहे. आजचं यायचं असेल तर 8 वर्ष पुढे यावं लागेल आपल्याला. मग जर मी 8 वर्ष पुढे येत असेल तर फरक सेम आहे का बघा. 5चं 6 झाले, 4चं 5 झाले, फरक समान मिळतोय. म्हणजे गुणोत्तरामध्ये एकाची किंमत आहे आणि एकाची व्हॅल्यू ती आहे ती 8. 1 वर्षच पुढे आलोय. एकाला 8 असेल तर प्रश्न काय आहे रे मला तर दोघांच्या वयाची 7 वर्षानंतरची बेरीज पाहिजे मला. ठीक आहे, मग आजचं वय तर मला काढून घ्यावं लागणार आहे किंवा आजची बेरीज काढून घेऊ आधी आपण. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपण 7 वर्ष पुढे जाऊया. म्हणजे आजची जी बेरीज आहे ती सेम मगासारखंच बघा गुणोत्तराची बेरीज करा. हिथं आता गडबडीमध्ये वरचं गुणोत्तर घेऊ नका, ते 8 वर्षापूर्वीच आहे. आजचं गुणोत्तर खाली आहे. त्यामुळे आजची बेरीज एकाला 8 आहे, 6 आणि 5 11 झालं आणि 11 8 88 वर्ष एवढं काय असणार आहे त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे. पण प्रश्न आहे मला 7 वर्ष पुढे गेलं पाहिजे. म्हणजेच लक्षात ठेवा जर मी 7 वर्ष पुढे जात असेल तर दोन्ही व्यक्ती 7 वर्ष पुढे जाणार आहेत. म्हणजे जर दोघं पण 7 वर्ष पुढे जात असतील तर ह्या 88 मध्ये मला काय करावं लागेल रे तर 14 प्लस करावं लागेल. कारण व्यक्ती 2 आहेत आणि दोघं 7 वर्ष पुढे जाणार आहेत. त्यामुळे 7 2 14 म्हणजे किती जाते बघा. 88ला 4 द्या 92 झालं. 92 आणि 10 102 वर्ष हे आपलं या ठिकाणी काय असेल फायनल आन्सर असणार. ठीक आहे, किती 102 वर्ष. त्यामुळे सेम बघा सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या ज्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेत सेम आपण ॲज इट इज अप्लाय करत आलेलो. फक्त एक्झाम्पलचा जो पॅटर्न आहे तो चेंजेस होत राहणार आहे आपल्याला. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. ॲन्सर तुमचे जे आहे ते जसं म्हणलं तुम्हाला आत्ता की त्या गोष्टीच्या नादी लागा की आपल्याला का उत्तर येत नाही आणि त्या काची प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत. तुम्ही उत्तर शोधत गेला की लक्षात ठेवा ज्या अडचणी तुम्हाला पडतात त्या अडचणी देखील तुमच्या नाहीशा होत जातील. ठीक आहे, तर आता बघा काय एक्झाम्पल तर ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 होते. तर 8 वर्षानंतरचे ए चे वय किती. मग बघा आत्ताचं पण जसं म्हटलं तुम्हाला सेम एक्झाम्पल आहे. वर्षापूर्वीचं पण इथं उल्लेख आहे. त्यामुळे पूर्वीचं जर असेल तर त्याला वर लिहा आणि त्यानंतर आजच्याला खाली लिहायचं आपल्याला. मग गुणोत्तर आहे बघा पूर्वीचं जे आहे ते मी वर टाकतो. पूर्वीचं गुणोत्तर आहे 5:1 आणि ते झाले 3:1. ठीक आहे, 5:1 होतं ते झालं किती 3:1 आणि हे कधीचं आहे रे तर 5 वर्षापूर्वीचं आहे. 5 पूर्वी आणि हे आत्ताच हे खालचं जे गुणोत्तर आपण मेन्शन केले ते आहे आजचे गुणोत्तर. ठीक आहे, सिक्वेन्स आहे कोण कोण आहेत तर 2 व्यक्ती आहेत ए आणि बी. ठीक आहे,
ए बी आणि आपल्याला प्रश्न काय तर 8 वर्षानंतरचं एचं वय पाहिजे. मग आधी सेम म्हणजेच मी किती रे तर 5 वर्ष पुढं आलो आहे. 5 वर्ष पुढे येत असेल तर फरक सेम करायचा आहे. चेक करूया आपण की आहे का नाही. तर 5-3 मध्ये बघा 2चा फरक आहे आणि 1-1 मध्ये तर फरकच नाही. म्हणजे इथं फरक समान नाही, तो करून घ्यावा लागेल. मग स्टेटमेंट सेम वापरलेलं काय, खालच्या फरकानं वर गुणायचा, वरच्या फरकानं खाली गुणायचं. मग इथं बघा 3 आणि 1 मध्ये 2चा फरक आहे, 2 आपल्याला इथं वर गुणायला लागणार आहे. 5 आणि 1 मध्ये 4चा फरक आहे, 4 आपल्याला इथं खाली गुणायला लागणार आहे. गुणल्यानंतर बघा व्हॅल्यू काय काय होतील तर 5 दुनी 10 आणि 2 एक्के 2. तसंच इथं खाली बघा आता 4 त्रिक 12 आणि 4 एक्के 4. ठीक आहे, किती वर्ष पुढं आलोय मी तर 5 वर्ष पुढं आलेलं. आता बघा बरं 10चं 12 झालं, 2चं 4 झालं, म्हणजे गुणोत्तरामध्ये 2चा फरक पडलेला आहे. म्हणजे ह्या 2ची जी काही किंमत आहे ती 5 आहे मिळते मला. मग 2ला जर 5 असेल, एकाला किती मिळेल तर 5च्या निम्म करा, किती होईल 2.5 वर्ष असणार आहे. एकाला असेल 2.5. प्रश्न काय आहे मला तर एचे 8 वर्षानंतरचं वय. मग एचं आजचं वय काढून घेऊ शकतो मी. ए कुठे बघा हिता येतो आणि आजचं वरचं म्हणजे खालचं आहे ते. म्हणजे मग एकाला जर 2.5 असेल तर ह्या 12ची किंमत शोधायची आपल्याला. मग इथं नोट करू तर काय घेऊ आपण, एचे आजचं वय आधी आपल्याला काढायला लागेल. ठीक आहे, आजचं वय. मग काय काय होणार आहे ते 12 गुणिले 2.5 किती होते बघा, हे 12 दुनी 24 आणि ते वरचं 12 पंचे 60 आणि म्हणजे ते 6 आलं. मग 24 आणि 6 किती होते रे तर 30 वर्ष. 30 वर्ष हे त्याचं आजचं वय आलं. प्रश्न आहे मला 8 वर्षानंतरचा. 8च आहे का, येस 8 वर्षानंतर आहे. त्यामुळे आलेल्या आन्सरमध्ये फक्त +8 करा. मग 30 आणि 8 किती होईल तर 38 वर्ष हे असणार आहे त्या एचं 8 वर्षानंतरचं वय असेल. ठीक आहे, सेम बघा काही चेंजेस करायचे नाही. इथं फक्त काय फरक समान नव्हता तो आपण करून घेतला. म्हणजेच कधी तर खालच्या फरकानं वर गुणायचं, तुम्हाला वरच्या फरकानं खाली गुणायचं. ठीक आहे, चलो. आणि आता ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या गुणोत्तराच्याच टाईपमध्ये थोडेसे वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल, म्हणजे आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, आधी एक्झाम्पल बघूया मग चेंजेस काय तो आपण समजून घेऊ. तर प्रश्न काय बघा तर 3 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 8:3 होते. 4 वर्षानंतर ते गुणोत्तर 11:5 होते. तर वडिलांचे सध्याचे वय किती. म्हणजे जो चेंज आहे तो म्हटलं बघा, तो काय एक्झाम्पल आधी तर नीट वाचा तुम्ही आधी व्हिडिओ पॉज करून, कारण बदल आहे. आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल बघितले आणि हे एक्झाम्पल चेंज काय आहे बघा तिथं. तर पहिलं जे गुणोत्तर आहे बघा ते देखील 3 वर्षापाठीमागचं गुणोत्तर आहे आणि नंतरचं जे गुणोत्तर आहे ते 4 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. मग चेंज काय आहे तो बघा, जसं म्हटलं तुम्हाला की मग आत्तापर्यंत जे एक्झाम्पल आपण बघितलं त्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला आजचं वयाचं गुणोत्तर दिलं जात होतं. पण या एक्झाम्पल्समध्ये म्हणजे इथून पुढं आपण आता सगळे असेच एक्झाम्पल बघायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं जाणार नाही. मग एक तर पूर्वी आणि नंतर असे 2 गुणोत्तर असतील. त्यामुळे काय प्रोसेस करायची आधी ते डाटा सगळा नोट करून घेऊ आणि काय चेंजेस होईल ते नीट समजून घ्या तुम्ही. तर डाटा घेऊन घेऊया. काय काय बघा, पहिलं 8:3 गुणोत्तर आणि 11:5 गुणोत्तर आहे. ठीक आहे, पहिलं किती 8:3 आणि दुसरं गुणोत्तर आहे 11:5 आणि पहिला वडिलांचं गुणोत्तर आहे आणि नंतर आहे ते मुलाचं गुणोत्तर आहे. आणि व्हॅल्यू टाकायचं आपल्याला. हे जे गुणोत्तर आहे बघा पहिलं, हे कधीचं आहे रे तर 3 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. खालचं जे गुणोत्तर आहे ते किती सांगितले 4 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, हा बदल आहे या एक्झाम्पलमध्ये. आणि असले एक्झाम्पल आले की मुलांना कन्फ्युजन होते की यार आता व्हॅल्यू इक्वेट कुठल्या करायची. म्हणजे जसं की आपण 5 वर्ष पुढे गेलो असेल तर एकाची व्हॅल्यू आपण 5 टाकत होतो जेवढा फरक पडला आहे ते. 4 वर्ष पाठीमागे गेलो तर 4 किंमत घेत होतो. तसं इथं बदल आहे. आणि म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा, हे पहिलं गुणोत्तर जर पूर्वीचं असेल, हे गुणोत्तर जर नंतरचं असेल तर लक्षात ठेवा जी आजच्या गुणोत्तराची जी लाईन असणार आहे किंवा आजच्या गुणोत्तराची जी लाईन असेल लक्षात ठेवा ती या दोघांच्या कुठेतरी मध्ये असणार आहे. आजच्या वयाचं गुणोत्तराचं जे की आपल्याला दिलेलं नाही, पण ते असणार कुठं ह्या दोघांच्या मिडलला. कारण पूर्वीनंतर आपण आजच्या स्टेपवरती येणार आणि आज आल्यानंतर पुढं आपण 4 वर्ष जाणार आहे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये कुठंतरी आजचं गुणोत्तराचं जे आहे त्या लाईन जे आहे ते दोघांच्या मधून जाणार आहे. ठीक आहे, मग प्रोसेस सेम राहणार, लक्षात ठेवा ती चेंज करायची नाही. मग जसं की तुम्हाला म्हणलं काय, जर मी 3 वर्ष पाठीमागे आहे नंतर 4 वर्ष पुढेच असेल तर इथं देखील लक्षात ठेवा आपल्याला गुणोत्तरातला फरकच घ्यायचा आहे. मग गुणोत्तरातला फरक आधी चेक करा की तो समान आहे का. तर इथं बघा 8चं 11 झाले, किती नाही तर 3ची वाढ झालेली आहे, 3चं 5 झालेलं आहे, 2ची वाढ झालेली आहे. म्हणजे गुणोत्तरामध्ये बघा फरक समान नाही. म्हणजे इथं 3चा फरक आहे
आणि इथं 2चा फरक आहे. समान नाही आहे, तो समान करून घ्यावा लागेल आपल्याला. मग समान करण्याची कंडिशन सेम, खालच्या फरकानं वर आणि वरच्या फरकानं खाली गुणायचं आहे. म्हणजेच इथं बघा 11 आणि 5 मध्ये किती जरी फरक आहे, तर हे जरा कट करतो इथं म्हणजे ते लई गिजमटकाला होऊ नये. येस, 11 आणि 5 मध्ये बघू शकता किती तरी 6चा फरक आहे. आणि 8 आणि 3 मध्ये किती झाले तर 5चा फरक आहे. 5 ना आपल्याला खाली गुणायला लागणार आहे. मग गुणाकार करू आता. बघा किती होते, 6 8 48 आणि 6 त्रिक 18. 5 न गुणू, 11 5 55 आणि 5 5 25. मग चेक करा, 48 आणि 55 मध्ये 7चा फरक पडला आणि 18 आणि 27 मध्ये पण 7चा फरक पडला. म्हणजे गुणोत्तरामध्ये कितीची वाढ झालेली तर 7ची वाढ झालेली आहे. आणि किती वर्ष पुढं आलोय ते इथून तुम्हाला शोधायचं आहे. मग इथं थोडासा एक ट्विस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय तर बघा, हे जे 3 आहे ते 3 पूर्वी आहे, पाठीमागं आहे. ते 4 आहे ते 4 नंतर आहे. म्हणजेच काय, एक व्हॅल्यू प्लस आहे आणि एक व्हॅल्यू मायनस आहे. मग ज्यावेळी म्हणजे 2 विरुद्ध गोष्टी आहेत थोडक्यात. मग ज्यावेळी जर 2 विरुद्ध गोष्टी येत असतील आणि त्यामधला जर मला फरक घ्यायचा असेल तर त्यावेळी लक्षात ठेवा त्या 2 संख्यांची काय होते रे, बेरीज होत असते. मग म्हणजे ह्याचं जे लॉजिक आहे लक्षात ठेवा ते हिथं असते. जर समजा मला आता ह्याच व्हॅल्यू घेऊ आपण, म्हणजेच बघा 3 आणि -4 ह्या दोघांमधला डिफरन्स पाहिजे बघा. मग ही 3 संख्या कसली आहे रे तर पॉझिटिव्ह आहे आणि 4 ही संख्या कसली आहे रे तर निगेटिव्ह आहे. म्हणजे 2 विरुद्ध संख्या आल्या ना, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. आणि दोघांमधला मला काय घ्यायचं आहे तर डिफरन्स घ्यायचा आहे. मग डिफरन्स घेत असताना दोघांची वजाबाकी कधीही होत नाही, त्याचं हे प्रूफ आहे. मग त्यासाठी काय करतो रे आपण, बघा तिथं मायनस साईन आहे, हे मायनस मायनस काय होतं रे प्लस होतं. मग प्लस झाला की दोघांची काय झाली तर बेरीज झाली. मग 3 आणि 4 किती होते 7, हे दोघांचा फरक येणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे 7 म्हणजे काय केलं आपण, ह्या दोघांची बेरीज केली. का केली, कारण एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. मग हा रेफरन्स तुम्हाला इथं वापरायचा आहे. मग ते ठरवायचं कशावरून तर या 2 शब्दांवरून. मग एक पूर्वी असेल आणि एक असणार आहे तो नंतर असेल. मग पूर्वीचा अर्थ काय, पाठीमागं गेलो मी. नंतरचा अर्थ काय तर पुढं आलोय. म्हणजेच काय, 2 निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू आली इथं. मग अशा वेळी या दोघांमधला जर मला फरक घ्यायचा असेल तर काय दोघांची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला. मग 4 आणि 3 किती जाते रे, इथं पण 7च असणार. म्हणजे 7ची किंमत जर 7 असेल तर एकाची किंमत 1 असणार आहे. मग एकाला 1 असेल तर प्रश्न काय विचारलाय मला इथं रे, तर त्यांच्या सॉरी कुठे गेला, तर वडिलांचे सध्याचे वय. मग इथं बघा वडिलांचं, इथं बघा आता इथं कुठंच सध्याच्या वयाची लाईनच नाही आहे तुम्हाला. म्हणजे जसं मगाशी म्हटलं, हे आहे ते 3 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे आणि हे आहे ते 4 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. मग एकाला 1 असेल तर वडिलांचं लक्षात ठेवा, आधी तुम्हाला कुठलं तरी एक व्हॅल्यू काढायचे आहे. म्हणजे जर बघा एकाला 1 असेल तर ह्या 48ला 48च असणार आहे ना, 48ला 48 असेल. पण हे जे 48 जे वय आहे लक्षात ठेवा वडिलांचं, ते कधीचं मिळेल तुम्हाला 3 वर्षापूर्वीचं असणार आहे ते. कारण वरची लाईन आहे ती 3 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही कुठलंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे 55 घेतलं तरी चालेल, पण 55 कधीचं मिळणार आहे 4 वर्षानंतरचं मिळणार आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवा वडिलांचे पहिला जे तुम्हाला मिळेल ते 3 वर्षापूर्वीचे वय मिळणार लक्षात ठेवा तुम्हाला. जे की किती, एकाला 1 असेल तर 48ला 48च असणार आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याचं. ठीक आहे, 48 वर्ष आलं, पण कधीचं 3 वर्षापूर्वीचं. प्रश्न आहे मला आजचं वय पाहिजे. मग जर आजचं वय पाहिजे असेल तर किती वर्ष पुढं आलं पाहिजे रे मी, तर 3 वर्ष पुढं आलं पाहिजे. त्यामुळे इथं मला +3 करावं लागेल. मग 48 आणि 3 किती होणार आहे 51 वर्ष. हे आपलं काय असणार आहे इथं फायनल आन्सर असणार लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते तुमचं. परत एकदा रिपीट करतो की आपण काय काय प्रोसेस इथं अप्लाय केलेलं आहे. तुम्ही ही 55ची व्हॅल्यू घेतली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं काय चेंजेस होईल बघा, समजा एका विद्यार्थ्यानं 48 न घेता 55 घेतलं चालेल, काय हरकत नाही. पण हे वय कधीचं आहे हे समजून घ्या. हे जर तुम्ही 55 व्हॅल्यू घेतली तर ते गुणोत्तर कधीच येणार 4 वर्षानंतरचं आहे. त्यामुळे वडिलांचे तुम्हाला जे पहिल्यांदा मिळताना ते मिळेल तुम्हाला 4 नंतरचं वय. कधीचं मिळणार आहे 4 वर्षानंतरचं वय, जे की किती रे 55च आहे. जे आणि एकाला एक आहे म्हणलं 55ला 55च राहील. पण मिळालं कधीचं 4 वर्ष पुढे गेलो मी, पाहिजे आजचं. मग त्यासाठी तुम्हाला परत ह्याच्यातून 4 वर्ष मायनस करायला लागेल. मग 55मधनं परत 4 गेले किती राहते रे 51 वर्षच राहते, जे की इथं पण 51 वर्ष झाले. म्हणून म्हटलं तुम्हाला या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही किमती घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. पण आपण एक स्टँडर्ड मेंटेन करूया. आपण नेहमी या टाईपच्या एक्झाम्पलला पूर्वीचंच एक्झाम्पल काढू, जेणेकरून तुमचं पण कन्फ्युजन नको की आता सर प्लस करायचं का मायनस करायचं. त्यामुळे जर मी पूर्वीचं वय घेत असेल तर कंपल्सरी तुमचं आलेल्या उत्तरामध्ये प्लसच झालं पाहिजे, हे डोक्यात ठेवा.
नंतरच्या वयाच्या नादीच लागू नका. ते कन्फ्युजनमध्ये टाकेल तुम्हाला, आता इथं प्लस करायचं का मायनस करायचं. पण त्यामध्ये पण जर तुमच्या प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर असतील, जे मागच्या लेक्चरपासून आपल्या जे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत क्रॅश कोर्स सोबत, त्यांना हा कन्फ्युजनचा पार्ट अजिबात नसणार आहे की नंतर असेल तर तुम्हाला मायनसच करायचं आहे आणि जर मी पूर्वीत असेल तर प्लस करायचं आहे. ठीक आहे. फक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा ती ही की ह्या दोघांची इथं काय करायची आहे, मला बेरीज करायची आहे. त्यासाठी एक वाक्य नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. काय ती सरळ एक स्टेटमेंट नोट करून ठेवा या एक्झाम्पलच्या साईडला कुठेतरी. जे एक्झाम्पल काय असेल ते स्टेटमेंट, तर दोन विरुद्ध गोष्टींमधील फरक घेत असताना त्या दोन्ही संख्यांची बेरीज करावी. हे स्टेटमेंट तुम्ही नोट करून घ्या. जसं की त्याचा वापर आपण इथं केलेला आहे. 3 वर्ष पाठीमाग आहे, 4 वर्ष पुढं आहे. फरक घ्यायचा असेल तर 4 वजा 3 करायचं नाही, दोघांची बेरीज करायची, जी की आपण इथे टाकलेली 7 टाकलेली आहे. ठीक आहे. येस. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. सेम एक्झाम्पल जे आत्ता आपण बघितलं ते इथं पण बघा देताना तुम्हाला आजच्या गुणोत्तर जे आहे ती व्हॅल्यू तुम्हाला कुठेही दिलेली नाही. पहिला असणार आहे पूर्वीचं, नंतर आहे ते वर्षानंतरचं. त्यामुळे सेम अप्रोच, फक्त ती एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी असं दोन विरुद्ध गोष्टी असतील पूर्वी आणि नंतर, तर आपल्याला त्यातला जो गुणोत्तरामधला जो फरक घ्यायचा आहे त्यावेळी त्या वर्षांची बेरीज करायचं, एवढं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकीमध्ये काही चेंज करायचं नाही. तर बघा एक्झाम्पल आपल्याला काय, 7 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होते. 3 वर्षानंतर ते गुणोत्तर 5:7 होते. तर त्यांच्या सध्याच्या वयाची बेरीज किती. म्हणजेच काय, इथं बघा जे सुरुवातीला जे गुणोत्तर आहे ते किती रे, 7 वर्षा पाठीमाग आहे. त्यामुळे गुणोत्तराचा जो सिक्वेन्स आहे 2, 3 आणि 5, 7 अशा पद्धतीने आपल्याला त्या गुणोत्तराच्या किमती दिल्या आहेत. 2, 3 आणि हा आहे किती, 5, 7. ठीक आहे. पण इथं काय, हे जे पहिलं गुणोत्तर आहे ते बघा 7 पूर्वीचं गुणोत्तर सांगितलेलं आहे. हे खालचं जे गुणोत्तर आहे ते 3 नंतरचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. सिक्वेन्स असणार आहे आपला काय, ए आणि बी. मग इथं पण सेम बघा काय, तर गुणोत्तरातला जो फरक आहे तो आधी चेक करायचा आहे की तो समान आहे का नाही. कारण तो समान नसेल तरच आपल्याला काय करून घ्यावा लागेल. मग तसं बघा इथं बघा 2 आणि 5 मध्ये 3ची वाढ झालेली आहे, 3 आणि 7 मध्ये 4ची वाढ झालेली आहे. फरक समान नाही मिळत, चेंज करूया. तर इथं बघा 5 आणि 7 मध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणजे ह्या 2 मला वर गुणायला लागणार आहे. 2 आणि 3 मध्ये 1चाच फरक आहे, म्हणजे खालचं जे काही गुणोत्तर आहे ते चेंज होणार नाहीये, सेम व्हॅल्यू राहतील. गुणल्यानंतर बघा 2 दुनी 4 आणि 3 दुनी किती होणार आहे, 6 होईल. परत हे 5, 7 आहे असं राहणार आहे माझं, यामध्ये काही चेंज होणार नाहीये. मग गुणोत्तरामध्ये बघा किती रे, 4चं 5 आणि 6चं 7 म्हणजे 1ची वाढ झालेली आहे. म्हणजेच ह्या एकाची जी काही किंमत आहे ते काय असणार आहे, या दोन्ही वर्षांच्या ते जे काही संख्या आहे त्यांची बेरीज होणार आहे. कारण पहिला आहे 7 पूर्वी आणि नंतर आहे 3 नंतर आहे, प्लस मायनस आला. त्यामुळे एकाची जी काही किंमत आहे ती आली 10. मग आता ह्या संख्यांचा वापर करायचा नाही. त्यामुळे ह्या व्हॅल्यू लिहायचे आहेत. हे आहे असं नोट करतो इथं. हे असणार आहे माझं 7 पूर्वीचं आहे आणि हे आहे ते कितीचं आहे, तर 3 नंतरचं आहे. ठीक आहे. त्यामुळे एकाची किंमत आली 10. प्रश्न काय मला, तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज पाहिजे. आणि जसं मगाशी म्हटलं तुम्हाला, कन्फ्युजनचा पार्ट ठेवायचंच नाही. आपण नेहमी पूर्वीचंच वय काढायचं. त्यामुळे एकाला जर 10 असेल तर पहिल्या लक्षात ठेवा, मला जी बेरीज मिळणार आहे ती कधीची मिळणार आहे, तर 7 वर्षापूर्वीची बेरीज मिळणार आहे. ठीक आहे. किती असणार आहे ती, 7 वर्षापूर्वीची बेरीज असेल ती. मग 7 वर्षापूर्वी बेरीज बघा 6 आणि 4 10 आहे. मग एकाला 10 असेल तर 10 10 झाले किती रे, तर 10 गुणिले 10 केला तर मला मिळेल ते 100 वर्ष. हे असणार आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज. पण कधी, तर 7 वर्षापाठीमागं. मला आजची बेरीज पाहिजे ना. म्हणजे काय होईल रे, तर दोघं पण 7-7 वर्ष पुढे येतील. जसं की मागच्याच एक्झाम्पलमध्ये केलं बघा, 2 व्यक्ती आहेत, जर दोघं पण 7-7 वर्ष पुढे येत असतील तर ह्या 100 मध्ये मला किती मिळवायला गेले, तर 14 मिळवायला लागणार आहे. 7 दुनी 14. म्हणजे बेरीज जी आहे ती आजच्या वयाची किती असली पाहिजे रे, 114 वर्ष. हे आपला काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा काही चेंज नाही. पहिला फरक समान होता तो करून घेतला. त्यानंतर गुणोत्तराची बेरीज इकडच्या वर्षांची जी की पूर्वी नंतर असल्यामुळे 10 आली, एकाला 10 आलं. आणि जसं मगाशी म्हटलं, नंतरच्या नादीच लागू नका. आपण जे ॲन्सर काढायची ते नेहमी पूर्वीचे काढू, जेणेकरून कन्फ्युजनचा जो पार्ट आहे की आता प्लस करायचं का मायनस करायचं ते राहणारच नाही. त्यामुळे आलेल्या व्हॅल्यूमध्ये 14 प्लस करावं लागेल. कारण जी पहिली बेरीज मला मिळाली 100 वर्ष, ती कधीची मिळाली, तर 7 वर्षा पाठीमागची होती ती. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं देखील बघा सेम एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. ॲन्सर जे आहे ते तुम्ही आता स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने तुमची नक्कीच क्लिअर झाली असेल. फक्त आता गरज आहे ती तुमच्या प्रॅक्टिसची, आणि प्रॅक्टिस लागलीच इथंच तुम्हाला करायचं आहे. कारण जसं मी नेहमी म्हणतोय की आपण इथं फक्त बघण्यासाठी लक्ष ठेवा, तुम्ही इथं आलं नाही आहे तर तुम्ही काहीतरी एक चांगल्या पद्धतीचं एक चांगलं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही इथं माझ्यासोबत जोडला गेलेला आहात. त्यामुळे
ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या चांगल्या पद्धतीने प्रॉपर तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच लक्षात ठेवा, जे यश आहे ते फक्त यश मिळवणे आपलं टार्गेट नाही तर ते एका वर्षात कसं मिळवायचं आहे यासाठी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या काही धडपड जी आपली चालू आहे ती त्या गोष्टीसाठी चालू आहे. लक्षात ठेवा, यश प्रत्येकाचं टार्गेट असतंच, पण बरेच विद्यार्थी 8-8, 10-10 वर्ष पण लावतात साधे आपले पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट घेण्यासाठी किंवा SSC GDची पोस्ट घेण्यासाठी. काही 4-4, 5-5 वर्ष लावतात. पण आपल्याला त्या तसं एक्झाम्पल आपल्याला सेट करायचं नाही आहे. आपलं असं एक्झाम्पल सेट करायचं आहे स्वतःला की एका वर्षात आपल्याला ती पोस्ट काय करायची आहे, मिळवायची आहे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय, तर 12 वर्षापूर्वी अनिल आणि नील यांच्या वयाचे गुणोत्तर 5:12 होते. 8 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर 10:17 होईल. तर दोघांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती? म्हणजे ही आता दोघांच्या सध्याचं वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. त्यासाठी आधी वय तर काढायला लागणारच आपल्याला, मग गुणोत्तर मिळेल. मग त्यासाठी सेम सिक्वेन्स जर बघितला गुणोत्तराचा 5:12 आणि 10:17 किती व्हॅल्यू आहेत, तर 5:12 आणि दुसरी व्हॅल्यू आहे किती रे, तर 10:17. सेम पहिलं जे गुणोत्तर आहे बघा ते आहे किती रे, तर 12 वर्षापूर्वीच आहे. शॉर्टमध्ये लिहिल्या तरी चालतील व्हॅल्यू 12 पूर्वी. नंतरचं जे आहे ते कधीचं आहे रे, तर 8 नंतर, कारण ते पुढचं जे गुणोत्तर आहे ते 8 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. आणि नावाचा जर सिक्वेन्स बघितला तर पहिला अनिलचं नाव आहे आणि दुसरा आहे तो नील आहे. ठीक आहे, अनिल आणि नील असं सिक्वेन्स आहे. मग सेम पहिला तर काम आपलं तेच आहे की गुणोत्तर समान करून घ्यायचं आहे. बघा बरं, तर 5 आणि 10 मध्ये 5चा फरक पडतोय आणि 12 आणि 17 मध्ये पण 5चा फरक आहे. म्हणजे इथं तर आपल्याला एक काम तरी वाचलं आपलं की फरक समान करून घ्यायचा नाही, तो ऑलरेडी समान मिळालेला आहे. मग गुणोत्तरामध्ये बघा हिथं आणि हिथं किती जरी 5चा फरक पडतोय आणि इथं काय करणार आहे मी, बेरीजच करणार आहे, कारण पूर्वी आणि नंतर असे शब्द आहेत. त्यामुळे 12 आणि 8 किती होणार आहे, 20 होईल. मग 5ला जर 20 असेल, एकाला किती गेला 4, एकाला 4 असेल तर आपल्याला काय पाहिजे, दोघांच्या आजचं वय पाहिजे. त्यासाठी एकाची 4 आले, मग पहिला जसं म्हणलं पूर्वीमध्येच व्हॅल्यू घ्यायचे आपल्याला. मग एकाला 4 असेल तर अनिलचं लक्षात ठेवा, हे जे काही वय असणार आहेत हे कंपल्सरी येतील तुमची कधीची, 12 वर्षापूर्वीचीच वय येणार आहेत. ठीक आहे, अनिल आणि दुसरा असणार आहे कोण, नील. मग एकाला 4 आहे, 5ला किती म्हणू शकतोय, 5 चोक 20. नील किती जाईल, तर 12 चोक 48, म्हणजे 20 आणि 48 हे त्यांचं वय आलं. कधीचं, तर 12 वर्षापूर्वीचं. आपल्याला गुणोत्तर जे विचारले त्यांनी आजचं वय गुणोत्तर विचारले. मग दोघांना जर आजच्या वयावर आणायचं असेल तर दोघांमध्ये +12 करावं लागेल मला. ठीक आहे, त्यामुळे इथं पण +12 करा आणि इथं पण +12 करा. व्हॅल्यू काय काय होणार, तर 20 आणि 12 32 होईल. 48 आणि 12 किती होते रे, तर 60 होते. मग 32 आणि 60चा आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. मग 32 आणि 60ला बघा 4 भाग जातोय, 4 8 32 आणि हे होणार आहे 15 चोक 60. म्हणजेच काय, तर त्या दोघांच्या सध्याचं जे काय वयाचं गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 8:15 हे काय आपलं असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे, इथं फक्त आपल्याला वय शोधायचे नाहीत तर त्यांचं गुणोत्तर पण काढायचं आहे. आणि गुणोत्तर काढायचं असेल तर आधी आपल्याला वय शोधावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे सेम प्रोसेस बघा, काही वेगळं आपण इथं केलेलं नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील अशाच पद्धतीचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि त्याचं ॲन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा आता प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा काय डाटा सांगितलं आपल्याला इथं. तर पहिलं जे गुणोत्तर आहे ते 8 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते, म्हणजे 8 वर्षापूर्वी आहे इथं. दुसरं आहे 12 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर 13:15 होते, तर बीचे सध्याचे वय किती. म्हणजे इथं बघा गुणोत्तराचा जो सिक्वेन्स आहे तो बऱ्यापैकी आत्तासारखा सेम आहे, बेरीज जर काढली तर तुम्ही, पण व्हॅल्यू थोड्याशा चेंजेस केलेले आहेत त्यांनी. म्हणजे काय बघा, पहिलं गुणोत्तर 4:5 ते झाले 13:15. ठीक आहे, 4:5 होतं ते झाले किती, तर 13:15 गुणोत्तर झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे पहिलं जर बघितलं तुम्ही तर हे आहे आपलं 8 वर्षापूर्वीचं आहे. हे जे खालचं जे गुणोत्तर आहे ते आहे 12 वर्षानंतरचं आहे. ठीक आहे, वयामध्ये काही सिक्वेन्स नाही, व नावांमध्ये तो ॲज इट इज म्हणजे कॉमन आहे ए आणि बी. मग आता सेम पहिलं काम काय करायचं आहे, तर गुणोत्तरातला फरक बघा. तर इथं बघा 4चं 13 झाले म्हणजे 9चा फरक पडतोय, 5चं 15 झालं म्हणजे 10चा फरक आहे. म्हणजे फरक तर समान नाही, करून घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे एक काम वाढते आपल्या इथं. तर 13 आणि 15 मध्ये बघा 2चा फरक आहे, खालच्या फरकानं वर गुणायचं आहे. 4-5 मध्ये एकच आहे, म्हणजे खाली तर काही चेंज होत नाही आहे माझा. ठीक आहे, त्यामुळे गुणोत्तर बघा आता चेंजेस काय काय होतील, तर 4 दुनी 8 आणि हे 5 दुनी 10, म्हणजे 8-10 वरचं झालं. खाली तर काही चेंज होणार नाही, कारण खाली आपण 1नच गुणतोय. मग आता ह्या वाक्याचा किंवा ह्या व्हॅल्यूचा आता काहीही संबंध नाही. मग सेम इथं बघा पहिलं जे गुणोत्तर आहे ते 8 पूर्वीचं होतं आणि हे जे गुणोत्तर आहे आपलं ते कधीचं आहे, तर 12 नंतरचं गुणोत्तर आहे.
ठीक आहे. मग आता गुणोत्तरातला फरक समान झाला आहे. किती झालं बघा, 8चं 13 म्हणजे 5 वाढलेलं आहे. आणि ह्या 5ची जी काही किंमत आहे दोघांची बेरीज 12 आणि 8 20. मग 5ला 20 असेल, एकाला 4 आलं. प्रश्न काय मला, तर बीचं सध्याचं वय पाहिजे, पण सध्याचं वय नाही आहे माझ्याकडे. पहिला आपल्याला मिळणार आहे 8 वर्षापूर्वीचं वय. त्यामुळे बीचे पहिला टाकायचं आपल्याला 8 वर्षापूर्वीचं वय, म्हणजेच 8 पूर्वीचे वय लिहू शकता डायरेक्टली. म्हणजे किती असेल, एकाला 4 आहे, 10ला किती म्हणू शकतो रे, 10 चौक 40 वर्ष. हे आलं त्याचं 8 वर्षापूर्वीचं वय. पण मला पाहिजे सध्याचं. मग हे जर 8 वर्षापूर्वीचं असेल, सध्याचं पाहिजे असेल, तर तो 8 वर्ष पुढे येणार आहे. त्यामुळे 40 मध्ये 8 मिळवा. मग 40 आणि 8 किती होणार आहे, तर 48 वर्ष हे असणार आहे काय त्याचं फायनल आन्सर असेल त्याच्या वयाचं. ठीक आहे, चलो. आणि अशा टाईपमधला एक लास्टचं एक्झाम्पल आपण बघूया, जे की तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यामध्ये एक बदल आहे बघा थोडासा, की आत्तापर्यंत जे एक्झाम्पल आपण बघितले त्यामध्ये डायरेक्टली आपल्याला गुणोत्तर दिलं होतं. जसे आपण आत्ताचे जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे त्यामध्ये तिथं गुणोत्तर दिलेलं नाही आहे, त्याच्याऐवजी तिथं अपूर्णांकाचा वापर केलेला आहे. त्यामुळे असं एक्झाम्पल, एक वेगळं एक्झाम्पल आल्यानंतर त्या अशा एक्झाम्पलला तर तुम्ही नक्की स्वतःहून ट्राय करत जावा, की असं वेगळं काय आलं तर की आपल्याला ते एक्झाम्पल सुटू शकतं का, किंवा मी ते सोडवू शकतो का, त्याचा एकदा विचार नक्की करा. आणि डायरेक्टली एक्झाम्पल जे आहे ते कंटिन्यू बघू नका, कारण वेगळे एक्झाम्पल असले की थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळी कन्सेप्ट तिथं वापरावी लागते का नाही याचा विचार तुम्हाला करावा लागेल. त्यासाठी आज व्हिडिओ पॉज करून आधी तुम्ही एक्झाम्पल समजून घ्या की काय वेगळं दिले आपल्याला. ठीक आहे, एक्झाम्पल वाचू आपण. बघा काय, तर 4 वर्षापूर्वी श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4 पट होते. 4 वर्षानंतर श्यामचे वय रामच्या वयाच्या 5/6 पट होईल. तर श्यामचे सध्याचे वय किती. म्हणजे जर बदल बघा ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही नीट वाचला असेल तर तिथं जे पट हा शब्द वापरलेला आहे आणि पटच्या मागं तिथं अपूर्णांक आपल्याला दिला आहे, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आपल्याला इथं व्हॅल्यू सांगितली. इथं गुणोत्तर दिलेलं नाही. जसं की मग आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलला ॲज इट इज गुणोत्तर आपल्याला दिलं होतं की 7/4 8/5 असं काहीतरी, पण इथं तसं सांगितलेलं नाही आहे. मग अशा वेळी करायचं काय, तर लक्षात ठेवा वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे इथं, कारण गुणोत्तराच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की गुणोत्तराचा दुसरा फॉर्म जो असतो तो अपूर्णांक असतो. म्हणजेच काय, जसं की आपण बघा सुरुवातीला बघितलं होतं 3/4 जर हे गुणोत्तर असेल तर ह्याला मी 3/4 असं पण लिहू शकतो. दोघांचा अर्थ एकच आहे. मग याचा वापर तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये करायचा आहे. मग पहिलं जे पट आहे ती हीच आहे बघा, पहिली पट 3/4 पटच आहे, म्हणजे त्या 3/4चा अर्थच आहे 3/4. फक्त इथं तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की या 3 आणि 4 या व्हॅल्यूमध्ये श्यामचं वय कुठलं आणि रामचं वय कुठलं. मग अशा वेळी लक्षात ठेवा एक सिंपल शब्द तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचे की 4 शब्द शोधायचे तुम्हाला. त्या जे काही कंडिशन दिली जाते त्यामधला 4 शब्द शोधायचे आणि 4 शब्दाच्या मागं जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं वय त्या छेदामधलं मांडायचं. म्हणजे बघा वाक्य काय तिथं, तर श्यामचे वय रामच्या वयाच्या, म्हणजे रामासोबत तो 4 शब्द गेलाय. म्हणजेच काय की हा जो फ्रॅक्शन होता माझा 3/4ला मी डायरेक्टली लिहितो इथे किती 3/4. मग ज्याच्यामध्ये हे जे छेदामधलं जे 4 आहे हा असणार आहे माझा राम आणि जे 3 आहे तो असणार आहे माझा कोण, तर श्याम असणार आहे. ठीक आहे, असं फक्त तुम्हाला स्प्लिट करायचं आहे, बाकी वेगळं काहीच नाही आहे इथं. म्हणजे काय लक्षात ठेवा 4 शब्द शोधायचे आहे तुम्हाला. 4 शब्दाच्या अलीकडं किंवा 4 शब्दाच्या सोबत जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला त्या छेदातली किंमत द्यायची. मग दुसरा फ्रॅक्शन किती आहे, तर 5/6 पट आहे. किती आहे, 5/6 पट. ह्याला पण मी डायरेक्टली किती लिहिणार आहे, तर 5/6 लिहिणार आहे. आणि हे 6 म्हणजे राम आहे आणि 5 म्हणजे श्याम आहे. झालं. मग म्हणजे ह्या अपूर्णांकाच्या किमतीवरून मी डायरेक्टली ते गुणोत्तर शोधलं. मग आपल्याला एवढंच तुम्हाला इथं नवीन करायचं आहे, बाकी चेंज काही नाही आहे इथं. मग पहिलं गुणोत्तर 4 वर्षापूर्वीचं आहे, मग ते व्हॅल्यू फक्त टाका. हे आहे ते 4 पूर्वी आणि हे जे खालचं आहे ते कधीचं आहे, तर 4 नंतरचं आहे. ठीक आहे, मग आता पुढची प्रोसेस सेम, पुढं काही चेंज करायचं नाही आहे. मग बघा फरक गुणोत्तरामध्ये 3चं 5 झाले, 4चं 6 झालेलं आहे, 2-2 वाढ झालेलं आहे. फरक समान मिळाला, म्हणजे समान करायची गरज नाही आहे. गुणोत्तरामध्ये बघा 2ची वाढ झालेली आहे. 2ची किंमत हे 4 आणि हे 4 किती झाला 8. 2ला जर 8 असेल, एकाला 4 आला. प्रश्न काय मला, तर श्यामचे सध्याचे वय. मग श्यामचं सध्याचं तर वय मिळणार नाही, मला पहिला काढून घेतो मी श्यामचं 4 वर्षापूर्वीचं वय. मग एकाला जर 4 असेल, 4 वर्षापूर्वी असा शब्द नोट करा तिथं काय असणार आहे, तो 4 वर्षापूर्वीचं वय. एकाला 4 आहे, 3 आहे गुणोत्तरामध्ये, म्हणजे किती झालं ते 4 त्रिक 12 वर्ष हे असणार आहे त्या कोणाचं, श्यामचं वय. कधीचं करू रे, तर 4 वर्षापूर्वीचं. नाव वाटलं तर टाकतो, कोणाचा विचार आहे आपल्याला प्रश्न, श्यामबद्दल आहे. मग हे 12 वर्ष आलं, पण कधी
4 वर्षापूर्वी तो 12 वर्षाचा होता, जर मला त्याचं आजचं वय पाहिजे असेल तर तो 4 वर्ष पुढं आला पाहिजे. 4 वर्ष पुढं याचा अर्थ +4 करा, 12 आणि 4 किती झालं रे, तर 16 वर्ष हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर इथं बघा हे महत्त्वाचं समजून घ्या, काही वेगळं नाही आहे की अपूर्णांकाचा जो अर्थ आहे तो काय असतो रे, तर तुम्ही डायरेक्टली त्याला गुणोत्तरामध्ये लिहू शकताय. हे आपण आपल्या गुणोत्तर या टॉपिकच्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, त्याचा जो रेफरन्स आहे तो तुम्हाला इथं वापर करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचे, तिथं आपण त्यांची गुणोत्तर काढले आहेत. बाकी कुठेही आपण काहीही चेंज केलेला नाही. ठीक आहे. यस. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. तर आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे अशा टाईपचे एक्झाम्पल जास्त करून लक्षात ठेवायचे की आपली पोलीस भरतीचे ज्या काही एक्झाम्स होतात त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. अशा टाईपचे एक्झाम्पल ना कंबाईनमध्ये तुम्ही आधी कधी बघितलं असेल, त्याच पद्धतीने SSCGDमध्ये जर आधी जसं म्हटलं तुम्हाला वयवारीवरती आपल्याला जास्त क्वेश्चन्स विचारलेच जात नाहीत. त्यामुळे जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे त्या टाईपचे जास्त करून एक्झाम्पल तुम्हाला पोलीस भरतीमध्ये फक्त आणि फक्त जास्त करून विचारले जातात. त्यामुळे जो प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवरती बघा तो क्वेश्चनचा टाईप पण वेगळा आहे, म्हणजे त्याचा जो बेस जो आहे तो गुणोत्तराचाच बेस आहे, पण मांडणी जी आहे ती वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. मग काय दिले आधी ते बघू आपण एक्झाम्पलमध्ये. तर बघा सुमितचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या स्टेटमेंट काय बघा, तर सुमितचे सध्याचे वय हे त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते, तर सुमितचे सध्याचे वय किती. म्हणजेच काय, इथं आपल्याला गुणोत्तरच सांगितलेलं आहे, फक्त जो सांगण्याचा जो काय प्रकार आहे बघा तो शाब्दिक फॉर्ममध्ये सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जे गुणोत्तर दिले ते आपल्या सिंगल टाईपचं गुणोत्तर आहे. म्हणजे आता जे एक्झाम्पल आपण बघितले तिथे एकतर सध्याचं गुणोत्तर होतं, त्यानंतर आपण काहीतरी वर्ष पुढं जात होतो किंवा मागे येत होतो. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये तसं काही कंडिशन नाही आहे. गुणोत्तर जे आहे ते सिंगल दिलेलं आहे, पण ते ॲज इट इज गुणोत्तर नाही आहे की बाबा 1:2 3:4. फक्त जो मांडणी आहे ती शाब्दिकमध्ये तुम्हाला केलेली आहे आणि तो शब्द जो शोधायचा आपल्याला अशा वेळी जे एक्झाम्पल आणि इथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे याच टाईपमध्ये आहेत. आपल्याला डायरेक्टली गुणोत्तर दिलं जाणार नाही, त्यामध्ये शाब्दिक फॉर्ममध्ये आपल्याला गुणोत्तर सांगितलं जातं. मग शब्द काय तिथं वापरला बघा, त्यासाठी शब्द शोधायचा असतो तो तुम्हाला दुप्पट, तिप्पट, चौपट अशा पद्धतीचे सगळे शब्द शोधायचे. म्हणजेच काहीतरी पट झाले असेल, म्हणजेच जे गुणोत्तर आपल्याला शोधायचं बघा, जर समजा तुम्हाला दुप्पट शब्द असेल तर जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर जे आपल्याला मिळतं ते डायरेक्टली काय लिहायचं, तिथं 1:2 लिहायचं. ठीक आहे. बाकी कसला विचार करायचा नाही, आधी शब्द शोधायचा की काय वापरलाय. इथं या प्रश्नामध्ये आपल्याला दुप्पट शब्द आहे, गुणोत्तर डायरेक्टली 1:2 लिहायचं. जर तिप्पट शब्द लिहिला असेल तर हेच गुणोत्तर बघा 1:3 होईल. जर चौपट शब्द वापरला तर हेच गुणोत्तर 1:4 होणार आहे. त्यानंतर 5 पट, 6 पट, समजा 10 पट जरी वापरला तरी गुणोत्तर जे आहे ते काय होईल, आपलं 1:10 हे गुणोत्तर होणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला ते गोष्ट लक्षात ठेवायचे की शब्द काय वापरलाय, दुप्पट, तिप्पट, चौपट हेच शब्दानुसार आपल्याला आता जे गुणोत्तर आहे ते सांगितलं जाणार आहे. मग आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये जसं तुम्हाला म्हटलं की जो शब्द वापरलाय तो काय वापरलाय रे, तर 1:2 शब्द वापरलाय, दुप्पट हा शब्द वापरलाय. त्यामुळे गुणोत्तर जे निघणार आहे ते तुमचं 1:2 येईल. फक्त आता इक्वेट करणं जमलं पाहिजे की 1 हे जे गुणोत्तर आहे ते कधीचं येणार आणि 2 हे जे गुणोत्तर आहे ते कधीचं येणार आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं जी सोडवायची जी पद्धत आहे ती लक्षात ठेवा, शॉर्टकटनं सोडवायचं आपल्याला हे एक्झाम्पल. इन केस ज्या विद्यार्थ्यांना बाबांनो, तर पहिला आपण काय करूया की हेच एक्झाम्पल जर तुम्ही एक्सचा वापर करून जर सोडवणार असशील तर काय किंवा कशा पद्धतीने करावं लागेल किंवा काय प्रोसिजर अप्लाय करावं लागेल. कारण कसं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक आपण ज्या पद्धतीने ज्या शॉर्टकट्स अप्लाय करतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एक्सनं अप्लाय केलं, ह्या दोन्ही पद्धतीचं जर कंपॅरिझन जर समोर तुम्हाला मिळालं तर आपल्याला शॉर्टकट मेथडचा जास्त जो इफेक्ट आहे तो तुमच्या लक्षात येईल. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये जर समजा तुम्हाला एक्सनं सोडवायचं असेल तर लक्षात ठेवा, एक्स हे जे आहे ते काय मानायचं असेल तुम्हाला, तो जो काय सुमित आहे त्याचं सध्याचं वय जे आहे ते तुम्हाला 1 वर्ष एवढं मानायचं आहे. ठीक आहे. कारण शब्द तोच वापरलाय, तिथं काय असणार आहे त्याचं हे एक्स जे आपल्याला मानायचं आहे ते असेल आपल्या त्या सुमितचं सध्याचं वय. मग आता दुसरं एक वय आहे बघा, जे काही वय दिलं जातं ते काढून घ्यायचं तुम्हाला. तिथं प्रश्नामध्ये एक सध्याच्या वयाचा एक उल्लेख आहे आणि दुसरं एक आहे बघा ते 5 वर्षापूर्वीच्या वयाचा एक उल्लेख आहे. म्हणजेच काय, जर तो सध्या 1 वर्षाचा असेल, 5 वर्षापूर्वी किती होणार आहे, तर तो 1 - 5 वर्षाचा होईल. ठीक आहे. म्हणजेच काय, जसं आत्तापर्यंत बघा आपण पूर्वी शब्द असेल तर मायनस करत होतो, पुढं जायचं असेल तर प्लस आपण करतो त्या पद्धतीनं. म्हणजेच जर तो सध्याचा 1 वर्षाचा असेल तर 5 वर्षापूर्वी किती वर्षाचा असणार आहे तो, तर 1 - 5 एवढ्या वर्षाचा असेल. आणि मग जी कंडिशन दिली आहे ती तुम्हाला टाकायची आहे. काय, हे जे सध्याचं वय आहे ते 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच सध्याचं वय किती घेतलं आपण, 1 आहे. 5 वर्षापूर्वी किती वर्षाचा होता, तर 1 - 5. मग कंडिशन टाकायची तर काय, सध्याचं वय बरोबर हे
5 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट. दुप्पटचा अर्थ काय, तर कंसाला गुणिले 2 टाकायचं. म्हणजे जर एक्स न करणार असाल तर लक्ष ठेवा, आणि जी की आपण ही पद्धत फॉलोच नाही करायची. फक्त समजून घ्या की काय फरक पडतो तो जर तुम्ही एक्स न करणार असाल आणि शॉर्टकट अप्लाय केल्यानंतर. त्यामुळे अशा पद्धतीने इक्वेशन तयार होतं आपलं. काय, सध्याचं वय तर 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट. मग आता हे सॉल्व करायचं आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. मग काय काय कॅल्क्युलेशन होईल बघा. तर एक्स बरोबर कंसाला 2 न गुणायचं आपल्याला, तर 2x वजा हे 5 दुनी 10 झालं. त्यानंतर हे 10 इकडं होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे वजाचं इकडं आलं प्लस होईल आणि एक्स तिकडं शिफ्ट होईल. म्हणजे काय काय होईल बघा, तर हे 2x आणि हा अधिक एक्स इकडं आला की मायनस होणार, हे वजा 10 इकडं आलं की प्लस होणार आहे. मग 2x मधनं एक्स गेला, काय राहणार आहे, फक्त एक्स राहील आणि एक्स बरोबर 10. म्हणजेच काय, तर सुमितचं जे काय सध्याचं वय जे आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 10 वर्ष असणार आहे. कारण हे जे एक्स आपण काय मांडलं आहे तर सध्याचंच वय मांडलेलं आहे. त्यामुळे सध्याचं वय जे असणार आहे सुमितचं ते किती असेल रे, तर 10 वर्ष हे आपलं काय असणार आहे, आन्सर असेल. कधी जर बघा ही प्रोसिजर तुम्हाला अप्लाय करायला लागते. ह्याच्या उलटं जे आता आपल्याला करायचं आहे ते बघू आपण की करायचं काय. जसं तुम्हाला म्हणलं की दुप्पट शब्द वापरलाय, दुप्पट याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, तर गुणोत्तर जे बनणार आहे ते आपलं एकाच 2 गुणोत्तर बनणार आहे, ते ॲज इट इज लिहायचं. मग आता जसं म्हणलं की तुम्हाला फक्त इक्वेट करायचे आहेत व्हॅल्यू, की सध्याचं वय काय मानायचं आणि तर 5 वर्षापूर्वीचं वय काय मानायचं आहे तुम्हाला. मग त्यासाठी काय करायचं लक्षात ठेवा, जे वय जास्त असणार आहे, म्हणजे आता जसं तुम्हाला बघ एक तुमचं आपल्याला 6th सेन्स इथं वापरा. जर मी माझं सध्या जे काही माझं सध्याचं वय जे आहे, जर मी मागं गेलो तर ऑब्व्हियसली ते वय कमी असणार आहे, आणि जर मी पुढे गेलो तर ते वय काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, इक्वेट करत असताना काय करायचं तुम्हाला, जो आकडा तुमचा जास्त असतो, जो आकडा जास्त असतो तो आकडा तुम्हाला काय करायचं आहे, सध्याचं वय किंवा नंतरचं वय मानायचं आहे. आणि जो आकडा कमी असतो ते वय तुमचं पूर्वीचं मानायचं आहे. मग कमी आकडा किती आहे रे, तर 1 आहे. म्हणजे हे जे 1 आहे ते असणार आहे त्याचं 5 वर्षापूर्वीचं वय असणार आहे. आणि हे जे 2 असणार आहे हे असेल त्याचं सध्याचं वय असणार. ठीक आहे, हे जे 2 असणार आहे ते काय मानणार मी, सध्याचं वय. कारण पूर्वीचं वय 1 कमी आकडा आहे तो मी पूर्वीचं वय माना, आणि जर पुढं काय असेल तर ते सध्याचं वय, तो आकडा असेल 2. मग इथं बघा फरक सेम तोच घ्यायचा आहे आपल्याला. गुणोत्तरामध्ये बघितला तर तुम्ही 1 वर्षाचा फरक पडलेला आहे. आणि किती वर्ष पुढं आलाय रे, तर हे बघा आधी 5 वर्ष आहे आणि आता सध्यावर आलो. म्हणजे किती वर्ष पुढं आलो मी, तर 5च वर्ष आलो. म्हणजेच गुणोत्तरातला डिफरन्स तुम्हाला या मेथडमध्ये काय करायचं, या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये गुणोत्तरातला फरकच इक्वेट करायचा आहे, लक्षात ठेवा. मग गुणोत्तरामध्ये बघा 1चा फरक आहे आणि किती वर्ष पुढं आलोय मी, 5 वर्ष पुढं आलोय. मग एकाची किंमत 5 वर्ष आली, मग एकाचीच किंमत आपल्याला लागते जेवढे आपण आत्तापर्यंतचे एक्झाम्पल सोडवलेत. मग एकाची किंमत मिळाली, प्रश्न काय, मला सध्याचं वय पाहिजे बघा. मग सध्याचं वय गुणोत्तरामध्ये किती आहे, 2 आहे. मग एकाला जर 5 असेल तर सध्याचे वय जे असणार आहे ते काय असेल, डायरेक्टली 5 दुनी 10 वर्ष हे आपलं काय असणार आहे, आन्सर असेल. ठीक आहे, मग आता बघा दोघांमध्ये डिफरन्शिएट तुम्हाला करायचं आहे, तुमची ही पद्धत आणि ही पद्धत. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असाल तरी अशा टाईपच्या एक्झाम्पलला लक्षात ठेवा पेनसुद्धा घ्यायची गरज लागत नाही. जो ॲप्रोच आहे तो कुठनं सुरुवात होतो बघा, तो शब्द दुप्पट शब्द होता, गुणोत्तर 1:2 बनेल माझं. गुणोत्तरातला फरक घ्यायचा आहे, 1चा आहे. किती वर्ष पुढं आले गुणोत्तरामध्ये, तर 5 वर्ष पुढं आलं. मग एकाची किंमत 5 मिळाली, मला पाहिजे 2ची, कारण 2 हे सध्याचं वय आहे. मग एकाला जर 5 असेल तर 2ला किती असणार आहे, 5 दुनी 10 वर्ष हे आपलं आन्सर आहे, फायनल आन्सर. आणि जे आपल्याला कंटिन्यू करायचं लक्षात ठेवा, ती तुम्हाला ही प्रोसेस अप्लाय करायची आहे. मग चॉईस तुमचे. जे विद्यार्थी अजून अशा ह्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये लक्षात ठेवा अडकून पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी तर फार तुम्हाला, म्हणजे मी तर म्हणेन तुम्हाला जर डबल एफर्ट्स घ्यायची गरज आहे. एक तर तुम्हाला हे विसरायचं आहे आणि हे विसरून तुम्हाला हे नवीन शिकायचं पण आहे, आणि कंटिन्यू इथून पुढं तुम्हाला ह्याच मेथडचा वापर देखील करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला डबल एफर्ट्स घ्यायचे आहेत आणि एवढं काही अवघड नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जसं या अशा टाईपच्या एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करशीला तुम्हाला 100% ह्या पद्धत जी आहे त्या तुमच्या हातापकडनं 100% अंगवळणी तुमच्या होऊन जातील. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आता जे काही 4-5 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत बघा, ते याच टाईपवरती आहेत. आणि त्यातला पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. मग त्यासाठी जसं तुम्हाला म्हणलं की पहिला जो अप्रोच असणार आहे लक्षात ठेवा, तो तोंडीसाठी तुमचा सर्वांचा असला पाहिजे की हे एक्झाम्पल मी तोंडी कसं सॉल्व्ह करू शकतो. अप्रोच जसं म्हणलं, आता जी प्रोसेस आपण अप्लाय केली सेम प्रोसेस तुम्हाला ह्या एक्झाम्पलला लावायचं आहे. शब्द महत्त्वाचा पहिला की दुप्पट आहे, तिप्पट आहे, आणि त्यानंतर गुणोत्तरातला फरक घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल, पीचे सध्याचे वय हे त्याच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होते, तर पीचे आजचे वय किती. मग आता इथं बघा, जसं तुम्हाला म्हटलं की तो जो शब्द आहे तो आहे तिप्पट. तिप्पटचा अर्थ काय असतो, तर 1:3. मग जसं म्हटलं तुम्हाला तोंडी जो आहे आपण जे सोडवायचं आहे ते काय करायला लागणार आहे, गुणोत्तर तर माझं 1:3 येणार आहे.
ठीक आहे. परत गुणोत्तरातला फरक घ्यायचा आहे, 2चा फरक पडेल 3 आणि 1 मध्ये. किती वर्ष पुढे आलो रे मी, तर 6 वर्ष पुढे आलो. म्हणजे त्या 2ची किंमत 6 झाली. 2ला जर 6 असेल, एकाला 3 आलं, मग प्रश्न काय माझा, तर सध्याचं वय. मग गुणोत्तरामध्ये बघा त्याचं सध्याचं वय 3 असणार आहे, कारण जास्त व्हॅल्यू आपल्याला पुढची घ्यायची आहे आणि कमी व्हॅल्यू पूर्वीला द्यायची आहे. मग जर 2ला 6 असेल, एकाला 3 आलं, मग 3 त्रिक 9 वर्ष हे त्याचं सध्याचं वय असेल. ठीक आहे. मग हा झाला आपला तोंडी अप्रोच, जो की तुम्ही सर्वांनी अप्लाय करायचा आहे आणि ह्याच गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं आहे. मग आता जर मांडायचं झालं तर काय, जसं म्हणलं बघा, तिप्पट शब्द आहे, गुणोत्तर तर एकाच 3 बनणार आहे. आणि पूर्वी हा जो शब्द वापरला जातो तो द्यायचा आहे तुम्हाला कमी आकडेवारीला. मग कमी आकडा एकच आहे आणि किती वर्ष पूर्वीचं आहे रे, तर हे आहे 6 वर्षापूर्वीचं. म्हणजे 6 वर्षापूर्वीचं वय मी 1 वर्ष मानणार त्याचं. मग राहिलेलं जी व्हॅल्यू असणार आहे, हे जे 3 असणार आहे, हे मी असेल त्याचं काय मानू, तर त्याचं असणार आहे सध्याचं वय. ठीक आहे. पुढं सेम गुणोत्तरातला फरक घ्यायचा आहे. 3 आणि 1 मध्ये 2चा डिफरन्स आहे आणि किती वर्ष पुढं आलाय, तर 6 वर्ष पुढं आलाय. म्हणजे 2ची किंमत 6 झाली, एकाची किती मिळेल रे, 2 त्रिक 6. मग एकाला 3 असेल, प्रश्न आहे मला सध्याचं वय, सध्याचं वय हे 3 आहे. एकाला 3 असेल तर 3 त्रिक 9 वर्ष हे त्याचं काय असणार आहे, पीचं सध्याचं वय असणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे प्रश्न लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही कुठलाही विचारला जाऊ शकतो. म्हणजे कधी कधी सध्याचं वय विचारलं जाईल किंवा आणि कुठलं पुढचं वय विचारलं जाईल किंवा मागचं वय विचारलं जाईल. एक व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही कितीही वर्ष पुढे जाऊ शकता आणि मागं देखील येऊ शकता. त्यामुळे फक्त ॲप्रोच जो आहे तो तुमचा याच पद्धतीचा असला पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला अजिबात पेनची गरज देखील कधीही पडणार नाही. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे बघा. काय तर झेडचे 2 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते, तर झेडचे 4 वर्षापूर्वीचे वय किती. म्हणजेच इथं बघा, आता जो डाटा दिलाय तुम्हाला, इथं काय 2 वर्ष पुढचं दिले आणि 4 वर्ष पाठीमागचं दिले. त्यामुळे त्याचं काहीही आपल्याला एक्झाम्पलवरती प्रोसेसवरती चेंज होणार नाही. प्रोसेस ॲज इट इज. शब्द दुप्पट शब्द वापरलाय. दुप्पटचा अर्थ जसं म्हणलं काय, तर एकाच 2च गुणोत्तर येणार आहे बघा इथं पण. मग फक्त 1 आणि 2 मध्ये डाटा इक्वेटनेट करायचं तुम्हाला. जो पूर्वी शब्द वापरलाय तो कमी आकडेवारी, म्हणजे 1 जो आहे ते, मग 1 जे आहे ते किती वर्षापाठीमागचं आहे रे, तर पूर्वी शब्दासाठी बघा तिथं 4 वर्षापूर्वी शब्द वापरलाय. आणि 2 हे जे वापरले ते कधीच आहे, तर 2 वर्षानंतरच आहे ते. त्यामुळे इथं जे 2 असणार आहे हे लक्षात ठेवा, हे जे गुणोत्तर आहे हे कधीच असणार आहे, त्याचं 2 वर्षानंतरचं वय असणार आहे. मग पुढं सेम गुणोत्तरातला फरक 2 आणि 1 मध्ये 1चा फरक आहे. आणि लक्षात ठेवा, जसं आपण मागचे जे एक्झाम्पल बघितले बघा रिसेंटली, की एक जर तुम्ही पूर्वी आणि नंतर असेल तर आपल्याला त्यावेळी काय करायचं आहे, गुणोत्तराची बेरीज करायची आहे. मग तसेच इथं कंडिशन आहे बघा, इथं 4 पूर्वी आहे आणि इथं 2 नंतर आहे. म्हणजे प्लस मायनसचा इशू आला, म्हणजे 2 विरुद्ध गोष्टी आल्या. म्हणजे ज्यावेळी 2 विरुद्ध गोष्टी येतील त्यावेळी आपण काय केली, ह्या 2 गुणोत्तरांची वर्षांची बेरीज केली होती. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, एकाची व्हॅल्यू हे 4 आणि हे 2 हे किती असणार आहे, एकाची किंमत 6 असेल आपली. मग एकाला जर 6 असेल तर प्रश्न काय माझा, तर 4 वर्षापूर्वीचंच वय पाहिजे. आणि गुणोत्तरामध्ये बघा 4 वर्षापूर्वीचं पण एकच आहे. मग याचाच अर्थ काय, तर त्याचं जे 4 वर्षापूर्वीचं जे काही वय आहे ते देखील 6च वर्ष राहणार आहे. ठीक आहे. 4 वर्षापूर्वीचं जे वय आहे ते एकाची व्हॅल्यू 6च आहे, त्यामुळे तुमचा आन्सर पण 6चा असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं, गुणोत्तरामध्ये 4 वर्षापूर्वीची व्हॅल्यू एकच आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही पुढचं देखील वय काढू शकता, आजचं देखील वय काढू शकता त्याचं. तर इथं पण लक्षात ठेवा, हे 2 म्हणजे तुम्ही 2 वर्ष पुढे जातायसा, त्यामुळे ते देखील काढायची गरज नाही. जर 4 वर्षापूर्वी तो 6 वर्षाचा असेल तर ह्याच्यावरून सरळ दिसते. आतापर्यंत आपण अशाच पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. 4 वर्षापूर्वी जर तो 6 वर्षाचा असेल तर त्याला 4 ॲड केलं तर मी किती मिळेल, तर मला त्याचं आजचं वय मिळणार आहे. त्यामुळे आजचं वय जर तुम्हाला फाईंड करायचं असेल तर आलेल्या आन्सरमध्ये फक्त आपल्याला 4 ॲड करायचं. म्हणजे किती असेल ते आन्सर, तर 10 वर्ष हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. कधी आजचं वय विचारलं तर, पण प्रश्नात तसं काय सांगितलं नव्हतं. पण समजून घ्या की एका प्रश्नावरून तुम्ही कसं म्हणजे कोणताही प्रश्न जरी विचारला तर तुम्ही त्याचा आन्सर जे आहे ते नक्की काढू शकता. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. अशाच पद्धतीचा अजून एक सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आजच्या सेशनचा आपला. त्यासाठी जसं म्हणलं तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला तो शब्द शोधायचा आहे, किती पट वगैरे झाली ती. तर इथं बघा आता काय दिलं आपल्याला, अजयचे 3 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होते, तर अजयचे 3 वर्षानंतरचे वय किती.
म्हणजे जसं की आता बघा तुम्हाला म्हटलं की पूर्वी आणि नंतर हा शब्द वापरला आहे, त्यामुळे गुणोत्तरातला फरक येत असताना आपल्याला त्या दोन्ही वर्षांची बेरीज करायची आहे ते लक्षात ठेवा. शब्द तिप्पट वापरला आहे, तिप्पटचा अर्थ काय असतो आपला, तर सेम गुणोत्तर राहील माझं 1:3. काय फरक पडणार नाही. लहान आकडा पूर्वीला द्यायचा आहे, किती वर्ष पूर्वीचा आहे, तर हे बघा 1 म्हणजे असेल तुमचं 3 वर्षापूर्वीचा आहे. आणि दुसरा जो वर्ष दिले ते कधी असणार आहे, तर ते हे असणार आहे 3 नंतर, 3 वर्षानंतरच असणार आहे. कारण प्रश्नामध्ये तेच 2 शब्द वापरले, 3 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर. पुढची प्रोसेस सेम, गुणोत्तरातला फरक 3 आणि 1 मध्ये बघा 2चा डिफरन्स आहे गुणोत्तरामध्ये. खरा डिफरन्स 3 वर्ष आणि ही तर 3 नंतर आहे, म्हणजेच काय, तर हे अपोजिट आलं. इथं पण देखील लक्षात ठेवा 3 आणि 3 ही बेरीज टाकायची तुम्हाला, जी की किती असणार आहे, 6 असेल. मग 2ला जर 6 असेल तर एकाला किती म्हणू शकतो, तर 2×3=6. मग एकाला 3 असेल, प्रश्न काय विचारलाय मला, तर त्याचं 3 वर्षानंतरचं वय. मग 3 वर्षानंतरचं वय किती आहे रे, तर 3 आहे. म्हणजेच डायरेक्टली इथं तुम्हाला मिळेल, आपल्याला ॲन्सर मिळणार काय, तर 3 वर्षानंतरचं जर वय असेल तर हे असेल 3×9 वर्ष. ठीक आहे. ह्याचं तुम्ही आजचं वय देखील काढू शकतायसा. जर तो 3 वर्षानंतर लक्षात ठेवा, जर 9 वर्षाचा होत असेल 3 वर्षानंतर, तर मला जर आजचं वय पाहिजे असेल तर काय करावं लागेल रे तुम्हाला, तर इथं जे 3 आहे ते मायनस करावं लागेल आता, कारण आपण 3 वर्ष पुढं गेलेलो आहे. त्यामुळे 3 वर्ष मागे यायचं असेल तर 9 - 3 करा, म्हणजेच काय, तर अजयचं जे काय सध्याचं जे काय वय असणार आहे, म्हणजेच आजचं वय म्हणू शकतो आपण त्याला, किती असायला पाहिजे रे, 6 वर्ष. हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आणि आजच्या सेशनचा लास्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्याचं ॲन्सर तुम्ही नक्की तोंडी काढण्याचा प्रयत्न करा मित्र म्हणेन, कारण एक सगळी समरी तुमच्या आजच्या लेक्चरमध्ये इथं होऊन जाईल. आणि या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही इथून पुढे देखील जेवढे काही कुठं ना कुठे एक्झाम्पल जर अशा टाईपचं सापडलं तुम्हाला, तर ॲप्रोच जो आहे तो सेम असला पाहिजे जो आत्ता तुम्ही ह्या लेक्चरमध्ये लावतायसा. कारण जसं मी नेहमी म्हणतो, लक्षात ठेवा, मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे तो 1 वे कधीही होता कामा नये. 2 वे जर झाला, म्हणजेच ज्या टाईमला माझं लेक्चर संपतं तिथून तुमचं खरं काम चालू होतं. लक्षात ठेवा. मग खरं काम म्हणजेच तुम्हाला एकतर रिव्हिजन करायचं आहे आणि त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे जर करत असशील तर लक्षात ठेवा, मॅथ्ससारखा सोपा विषय तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पण जर ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडून होत नसतील तर ह्याच्या उलटं पण होतं, मॅथ्ससारखा अवघड विषय पण तुम्हाला दुसरा कुठला वाटणार नाही. मग एक सिम्पलशी गोष्ट आहे बघा, जर ती आपण चांगल्या पद्धतीने केली तर 100% रिझल्ट जो आहे मॅथ्सच्या बाबतीमधला तो आपला नेहमी पॉझिटिव्ह राहू शकतो. ठीक आहे. तर बघा लास्ट एक्झाम्पल काय आपलं, तर सागरचे 5 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होते, तर सागरचे सध्याचे वय किती. म्हणजेच काही वेगळं नाही आहे बघा, शब्द पहिला जो आहे तो 5 पट शब्द वापरला आहे. 5 पटचा अर्थ आपल्याला ह्यातनं गुणोत्तर मिळणार आहे आणि 5 पटचा अर्थ काय असणार आहे, 1:5. मग एक जो आकडा असणार आहे तो पूर्वीला असेल. मग किती वर्षापूर्वीचा आहे ते, तर तिथं बघा 5 पूर्वीचं हे गुणोत्तर असेल 1 म्हणजे, आणि हे जे 5 असणार आहे ते असणार आहे 5 नंतरचं, कारण हेच 2 शब्द तिथं वापरलेत, 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. पुढं प्रोसेस सेम. गुणोत्तरातला फरक काढला तर बघा 5 आणि 1 मध्ये 4चा फरक आहे, आणि इथं 5 आणि 5 10चा फरक, बेरीज होईल. कारण पूर्वी आणि नंतर अपोजिट गोष्ट आहेत, त्यामुळे बेरीज होणार ते. मग 4ला जर 10 असेल, एकाला काढून घ्यायचं आहे मला, 10ला 4 भागा, 4 2 8, 2 उरेल, पॉईंट होईल, 20 झालं, आणि 4 पंचे 20. म्हणजे एकाची जी काही व्हॅल्यू आहे ती झाली माझी 2.5. मग प्रश्न काय, मला त्याचं आजचं वय पाहिजे. त्यामुळे ह्या दोघांपैकी कुठलेही वय काढा तुम्ही, त्यांना काही फरक पडणार नाही, कारण आपल्याला आजचं वय पाहिजे. मग कुठली जर समजा मी पूर्वीचं वय काढलं, एकाचा 2.5च आहे ना, मग एकाला हिथं पण 1च आहे. मग हे जे लक्षात ठेवा 2.5 वर्ष जे त्याचं वय आहे हे कधीच असणार आहे रे, तर 5 वर्षापूर्वीचं वय हे मिळालं त्याचं. मग 5 वर्षापूर्वी तो 2.5 वर्षाचा होता. जर मला आजचं वय पाहिजे असेल तर काय करावं लागेल रे, तर आलेल्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय पुढं त्याला 5 वर्ष आणलं पाहिजे. त्यामुळे ह्या 2.5 मध्ये फक्त 5 ॲड करा. मग 2.5 आणि 5 किती होणार आहे रे, तर 7.5 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल त्याचं सध्याचं वय. एखाद्या विद्यार्थ्याने जर समजा हे 5ची व्हॅल्यू काढली, काय हरकत नाही, तर एकाला जर 2.5 असेल, हे 5 म्हणजे किती होणार आहे, तर 25/5, तर 25/5 किती असते, 75 वर्ष, म्हणजे 7.5 वर्ष म्हणू शकता. पण लक्षात ठेवा, हे जे 7.5 वर्ष जे आहे ते कधीचं आलं मी म्हणतोय, तर सॉरी 25/5 1,600 जाते, 25/5 किती जाणार आहे, 1,600. 1,600चा अर्थ काय होणार आहे, तर 12.5 वर्षाला. ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं 5ची काढली तर काय हरकत नाही, पण लक्षात ठेवा हे समजलं पाहिजे, हे जे 5 वर्ष जे आले ते माझं किती वर्षाचं वय आहे ते, तर ते आले लक्षात ठेवा 5 नंतरचं वय. 5 नंतर म्हणजे 5 वर्षानंतर तो 12.5 वर्षाचा होणार आहे.
पण प्रश्न काय आपल्याला आजचं वय पाहिजे. मग जर तो 5 वर्ष पुढे गेला ना इथं आपला सध्या 5 वर्ष तुम्ही पुढे गेलाय 12.5 वर्ष म्हणजे मग त्याला 5 वर्ष तुम्हाला पाठीमागं आणलं पाहिजे. मग आजचं जर वय पाहिजे असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवा जे 5 आपण इथं प्लस केले त्याच्या उलटं होणार. इथं काय करावं लागेल तुम्हाला 5 मायनस होईल. मग 12.5मधनं 5 जर वजा केलं तर 0.5 आहे असं राहणार आहे. 12तनं 5 गेले 7.5 वर्ष हे ठिकाणी आपलं काय असणार या फायनल आन्सर असेल. त्यामुळे तुम्ही व्हॅल्यू कुठल्याही काढू शकता, काही हरकत नाही, पण कोणती घेताय त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला प्लस मायनस करावं लागेल. सुरुवातीला आपण पूर्वीचं वय घेतलं होतं त्यामुळे त्याला 5 वर्ष पुढं आणावं लागेल. जर तुम्ही नंतरचं घेतला तर काय झालं, तुम्ही 5 वर्ष पुढे गेला. 5 वर्ष पुढे गेला तर आजचं पाहिजे असेल तर त्याला 5 वर्ष मागं आणावं लागेल. त्यामुळे -5 होईल या ठिकाणी. पण आन्सर तुमचं फायनल चेंज होत नाही. 7.5 वर्षच हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आजचा जो सेशन आहे लक्षात ठेवा लेक्चर जे आहे ते आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. आणि हेतू आजचं जेवढे काय लेक्चरला वापरले लक्षात ठेवा ज्या काही कन्सेप्ट आपण आज शिकलो आजच्या तर सर्वात महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्यांनी खास करून तुम्ही जेवढे काही एक्झाम्स देत असतात त्यामध्ये जास्त करून तुम्हाला या आज जेवढे काही लेक्चर्स आपण बघितले जेवढे काही एक्झाम्पल्स बघितले या टाईपचे एक्झाम्पल्स जास्त तुम्हाला विचारले जातात. आणि याचा सेशन जर आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत जे खरंच त्यांना काहीतरी वेगळं आत्तापर्यंत अशा पद्धतीने लक्षात जो क्रॅश कोर्स आपण डिझाईन केलेला आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा जो लेक्चर्स आहेत ते कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आणि कुठल्याही ऑफलाईन लेक्चर्समध्ये अशा पद्धतीचा जो डाटा आहे आणि ज्या प्रोसेस आहेत त्या कुठेही बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर नक्की करा आजच्या सेशनची लिंक, जेणेकरून ज्या काय कन्सेप्ट्स आहेत ज्या काय शॉर्टकट्स आहेत जो ॲप्रोच आपण जो म्हणतो लक्षात ठेवा तो देखील त्यांना समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि तुमचं काम आता इथून पुढे एकच असणार आहे ते म्हणजे काय तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस तुमचं चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं सगळे एक्झाम्पल्स पुन्हा एकदा रिवाईज करा आणि स्वतःला सुटते का हा विचार एकदा नक्की करा. आणि त्याचं जे ॲनालिसिस आहे ते तुम्हाला लगेच 2 वे ज्या वेळी आपलं लेक्चर चालू असते त्याच वेळी तुम्हाला काय करायचं आहे त्याचं जे ॲनालिसिस आहे जे जजमेंट आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे की एक्झाम्पल मला स्वतःहून सुटतं का. मग त्यासाठी काही हरकत नाही, सुरुवातीला चुकलं तरी चालेल पण तुम्ही रिपिटेशन करणं गरजेचं आहे आणि वारंवार ते लेक्चर ती प्रोसेस समजून घेणं फार गरजेचं आहे. एका स्टेजनंतर तुम्हाला नक्की ते एक्झाम्पल विदिन टाईम लिमिट आणि तोंडी आणि सेम ॲप्रोचनं सुटायला नक्की चालू होईल. ठीक आहे. चल तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.